स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. नमस्कार. व्यासपीठावरील विराजमान सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत. राष्ट्रीय शिक्षण संस्था संचालित स्वामी विवेकानंद विद्यामंदिर विष्णुनगर माध्यमिक शाळेत कार्यरत असलेले वरिष्ठ लिपिक माननीय श्री अनिल बावस्कर सर आज शासकीय नियमानुसार सेवानिवृत्त होत आहेत. आजच्या या सेवापूर्ती सोहळ्यासाठी आपण एकत्रित जमलेलो आहोत. या मंगलमय सोहळ्यासाठी व्यासपीठावरील उपस्थित सन्माननीय उत्सवमूर्ती श्री बावस्कर सर, सहकार्यवाह माननीय श्री उंटवाले सर, शालेय समिती अध्यक्ष श्री दांडेकर सर, शाळा समिती सदस्या बिरुड मॅडम, शाळेचे मुख्याध्यापक श्री रायसिंग सर, पर्यवेक्षक माननीय श्री हिवाळे सर, संस्थेचे आजी माजी पदाधिकारी व सर्व शाळांचे मुख्याध्यापक व पर्यवेक्षक, श्री बावस्कर सरांचे सर्व कुटुंबीय व हितचिंतक आणि सर्व सहकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवृंद या सर्वांचे शब्दसुमनांनी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. दीपाच्या तेजाने उजळावी आमची मती, दीपाच्या तेजाने उजळावी आमची मती, कल्पनेला आकाश मिळावे, बुद्धीला मिळावे गती, बुद्धीला मिळावी गती. च्या कार्यक्रमाची सत्कारमूर्ती माननीय श्री बावस्कर सर यांचा पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करावा, सन्मान करावा. सत्कार आपला पाहण्यात हर्षमज वाटतो, सत्कार आपला पाहण्यात हर्षमज वाटतो, आनंदित झाल्या धाई दिशा, हृदयी स्नेह दाटतो, हृदयी स्नेह दाटतो. सरांच्या सौभाग्यवती माननीय सौ बावस्कर मॅडम यांचाही सत्कार भेटवस्तू व गुलाब पुष्प देऊन करण्यात यावा.
कर्तव्यपूर्तीचे समाधान मनाच्या कुपीत जपून ठेवत विहित सेवाकाल पूर्ण करताना हाती येणारी शिदोरी म्हणजे निवृत्ती. आपल्या व्यापक व सर्वसमावेशक नेतृत्वाने, दातृत्वाने आणि कर्तृत्वाने बहरलेले व्यक्तिमत्व म्हणजे श्री अनिल माणिकराव बावस्कर. सरांचे शालेय शिक्षण खर्डी येथे झाले, तर कल्याणच्या बिर्ला कॉलेजमधून BCom ही पदवी त्यांनी मिळवली. 6 जानेवारी 1987ला सर राष्ट्रीय शिक्षण संस्थेत कनिष्ठ लिपिक म्हणून सेवेत रुजू झाले आणि लगेच 18 जुलै 1990 रोजी वरिष्ठ लिपिक या पदावर त्यांना पदोन्नतीही मिळाली. कमी कालावधीत पदोन्नती मिळवणारे असे हे आपल्या संस्थेतील पहिलेच लिपिक. संस्थेच्या गोपाळनगर शाखेत 11 वर्षे, दत्तनगर शाखेत 10 वर्षे, विष्णुनगर शाखेत 14 वर्षे असा हा 35 वर्षांचा प्रवास. प्रामाणिकपणा, कामसू व्यक्तिमत्व आणि कर्तव्यनिष्ठा ह्या गुणांमुळे संस्थेचा आदर्श लिपिक पुरस्कार सरांना मिळाला. सद्भावनायुक्त अंतःकरणाने सत्कर्म करीत राहिले तर उत्कर्षाचा मार्ग आपोआपच प्रशस्त होतो, अशी वडिलांची शिकवण. वडील कणखर, रोखठोक, हजरजबाबी आणि तितकेच करारी. वडिलांचे हे गुण बावस्कर सरांमध्ये आले नसते तर नवलच. सरांच्या जीवनातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती म्हणजे आई. प्रत्येक क्षणी जीवनातील प्रत्येक कठीण वाटेवर सरांच्या सोबत उभी राहणारी ही माऊली. स्वतःची सावली पडण्यासाठी उन्हात उभे राहावे लागते, दुसऱ्याच्या सावलीत नाही, अशा स्वाभिमानी कणखर आईची छत्रछाया सरांना लाभत आहे. संसाररूपी रथ अविरत चालण्यासाठी रथाची दोन्ही चाके ही मजबूत असावी लागतात. सरांना अशीच भक्कम साथ लाभली आहे त्यांच्या सहधर्मचारिणी सौभाग्यवती चंदा यांची. मुलेही आईवडिलांना अभिमान वाटावा असे शैक्षणिक यश मिळवत आहेत. मुलगा प्रथमेश याने न्यू जर्सीमध्ये MS ही उच्च पदवी संपादन केली आहे. सध्या तो तिथेच नोकरी करतोय. तर मुलगी दीक्षा ही BE इलेक्ट्रॉनिक्सच्या शेवटच्या वर्षाला आहे. कार्यालयीन कामकाजाप्रमाणेच कौटुंबिक जबाबदारीही सरांनी लीलया पेलली आहे. मनमिळाऊ स्वभाव, उत्तम आणि बिनचूक सल्ला, अडचणीत मनापासून मदत करण्याची वृत्ती यामुळेच सर शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, मित्र आणि नातेवाईकांनाही जवळचे वाटतात. जीवन पराकोटीचे समर्पित असेल तर ते जीर्ण होत नाही. जीवनातील प्रत्येक प्रसंग, घटना आपल्यासाठीही जाणीवपूर्वक निसर्गाने योजलेली आहे. विहित कालावधीत होणारी सेवानिवृत्ती ही घटना ही निसर्गयोजितच. सेवानिवृत्ती खरं तर प्रत्येकाच्या आयुष्यातला एक नवीन टप्पा. भावी काळात मनातल्या उर्वरित इच्छा पूर्ण करता येतील म्हणून आनंदाचा, तर जिथे आयुष्य वेचले त्या वास्तूला, व्यक्तींना दुरावणार म्हणून थोडासा दुःखाचा. एका डोळ्यात आसू तर दुसऱ्या डोळ्यात हसू. आयुष्यात हे अनोखं देखणं वळण म्हणजे एक मैलाचा दगड. हा मैलाचा दगड पार करताना मनाला थोडी विरक्ती आलेली असते. काय हरवले, काय गवसले याचा मनाच्या तळाशी अखंड शोध चालू होतो. आणि मग निर्झरासारखे खळाळणारे क्षण डोळ्यांसमोर अलगद उभे राहतात. शाळेच्या प्रवेशद्वारापासून जिन्याच्या पहिल्या पायरीवरून एक एक मजला चढताना चैतन्याशी जडणारं नातं अलौकिकच.
जीवन प्रवासाच्या वाटेवर अगणित आठवणी आठवता आठवता मन भूतकाळात बुडू लागतं. आयुष्याच्या आकाशात ढग असेही दाटून येतील, कधी सुखांची हलकी रिमझिम, कधी दुःख घनदाट बरसतील. सुखदुःखांचे थेंब हे सारे स्वच्छंद झेलत रहा. आयुष्याची आव्हाने सारी अशीच पेलत रहा. आयुष्याची आव्हाने सारी अशीच पेलत रहा. धन्यवाद. संस्थेचे सहकार्य माननीय श्री उंटवाले सर यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आजचे उत्सवमूर्ती माननीय श्री बावस्कर सर यांचा यथोचित सन्मान करावा. सरांना पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह, मानपत्र व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात येत आहे. सत्कार आपला करण्यात हर्ष मज वाटतो. सत्कार आपला करण्यात हर्ष मज वाटतो. आनंदित झाल्या दाही दिशा, हृदयी स्नेह दाटतो. राष्ट्रीय शिक्षण संस्था डोंबिवलीतील सर्व शाळांचे मुख्याध्यापक श्री बावस्कर सरांचा सत्कार करण्यासाठी इच्छुक आहेत. विष्णुनगर पूर्व प्राथमिक विभागाकडून मुरादे मॅडम सरांचा यथोचित सत्कार करत आहेत. प्राथमिक विष्णुनगरकडून बेडसे मॅडम सरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत आहेत. रामचंद्रनगर मराठी माध्यमकडून माननीय सौ चव्हाण मॅडम सरांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करत आहेत. गोपाळनगर माध्यमिककडून माननीय सौ कुलकर्णी मॅडम सरांना भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन गौरवित आहेत. दत्तनगर माध्यमिककडून माननीय सौ बोंडे मॅडम सरांचा यथोचित सत्कार करत आहेत. अरुणोदय माध्यमिककडून कांबळे मॅडम सरांचा यथोचित सत्कार करत आहेत. सरांचे शिक्षकेतर कर्मचारीसुद्धा या सत्कारासाठी आतुर आहेत. सर्व शाखांमधील शिक्षकेतर कर्मचारी सरांना शाल, श्रीफळ, भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यासाठी येत आहेत. सरांचा यथोचित सत्कार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून होत आहे. निवृत्ती म्हणजे प्रवासाचा शेवट नसतोच मुळी. आपल्यासोबत बऱ्याच अनुभवांची गाठ आहे. निवृत्ती म्हणजे पोचपावती, आपण आपल्या कामाची चोख कामगिरी बजावण्याची. निवृत्ती म्हणजे एखादा मैलाचा दगड खून आपण अमुक जागी पोचण्याची. निवृत्ती म्हणजे एक सुखद थांबा, जुन्या साथीदारांच्या आठवणीत रमण्याचा. निवृत्ती म्हणजे मौका, शांत निवांत आयुष्य मागे वळून बघण्याचा. सरांना आयुष्याच्या पुढील टप्प्यासाठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आपण राष्ट्रीय शिक्षण संस्थेची जी बहुमोल सेवा केली त्याबद्दल मी आपला गुणगौरव करीत आहे. आपणास व आपल्या कुटुंबियास दीर्घायू आरोग्य लाभो व आपले भावी जीवन सुखी, समाधानी व समृद्धीचे जावो अशी या प्रसंगी शुभेच्छा. दिनांक 21/1/2022 आपला अध्यक्ष माननीय श्री वाघमारे सर, राष्ट्रीय शिक्षण संस्था डोंबिवली. धन्यवाद. असं आहे की तुम्हाला कोणी सांगितलं तुम्ही आजाराबद्दल बोला, तुम्ही रोगाचं बोलू शकता की डोकं दुखतंय, हात दुखतोय, पाय दुखतोय. तुम्हाला कोणी सांगितलं आरोग्याबद्दल बोला, तुम्हाला काही बोलत नाही. कारण आरोग्य अनुभवायचं असतं. तुम्हाला मी म्हटलं की सूर्याबद्दल बोला, काय बोलला सूर्याबद्दल? किंवा खिडकीच्या बाहेर बघा, सूर्य काय तुम्हाला कळेल. तसं सर आहे, त्यांच्याबद्दल जास्त काय बोलला, त्यांच्याबद्दल कमीच बोला. तसा त्यांचा प्रभाव आहे म्हणून थोडंच बोलणार आहे. इथे भरपूर लोक आहेत ज्यांनी सरांबरोबर काम केलं आहे प्रत्यक्ष. मी 2006ला राष्ट्रीय शिक्षण संस्थेमध्ये कामाला लागलो. असताना
मी सरांबरोबर कधी काम केलं नाही. म्हणजे प्रत्यक्ष मी त्यांच्यावर काम केलं नाही. किती वर्ष झाले तरी सुद्धा त्यांचा आणि माझा परिचय फार चांगला आहे. जेवढा जोशी सरांचा आणि माझा आहे, जेवढा देशपांडे सरांचा आणि माझा आहे, ज्या ज्या लोकांबरोबर मी काम केलेलं आहे प्रत्यक्ष, त्यांच्याबरोबर माझा जसा परिचय आहे तसा त्यांचा आणि माझा परिचय. तर तुम्हाला कसं काय मी तर काम केलं नाही असे काही उदाहरणं असतात. पण त्यातनं मला एक विशिष्ट उदाहरण द्यायचं झालं तर मी असं सांगेन की मी अमिताभ बच्चन बरोबर पण काम केलं. मी त्यांना ओळखतो. अमिताभचा एवढा मोठा प्रभाव आहे तर ते सुद्धा क्लिनिकल बच्चनच आहे. आम्ही म्हणजे एक अजून एक उदाहरण देईल, थोडंसं आवड आहे जे मी असं काम उपयोग देतात तुमच्या लक्षात येईल. तुम्हाला सर्वांना माहीत असेल की मेटर्निटी होम असतो बघा, तिथे प्रसूती होते. आपल्या सरकारी जेव्हा प्रसूतीगृह असतात त्याच्यामध्ये एकच खोली असते, जे असे मुख्य रूम असते त्याच्यामध्ये 2-3 प्रसूती होत असतात आणि बाहेर असे उभे असतात. त्या बाईचा नवरा उभा असतो, त्याची सासू उभी असते, सर्व उभे असतात आणि थोड्या वेळाने ती नस एक लहान बाळ घेऊन येतं बाहेर आणि ती म्हणते ही आपला बच्चा आहे आणि आपल्याला का आनंद गगनात मावळेचा होतो. पण आज 4 डिलिव्हरी सुरू आहे, आपण लगेच स्वीकारतो. ती बाई जी आपल्याला सांगते आपला बच्चा आहे ते आपण ओळखत सुद्धा नसतो, पण तिच्यावर विश्वास करतो आपण की या देशामध्ये जेव्हा गोंधळ करून झाला निघतात नाही तरी सुद्धा आपण काही व्यवस्थांवर विश्वास ठेवतो की बाई जे सांगते हा माझाच मुलगा आहे, आपण शंका ठेवत नाही त्याच्यावर. हा विश्वास सुद्धा बावस्कर सरांनी निर्माण केलेला आहे क्लिनिकलमध्ये. बावस्कर सरांनी एखादी पेशंट केस केली तो कोण व्हेरीफाय करायला जात नाही बरोबर आहे का चुकीचे आहे, त्यांनी केले ते परफेक्टच असणार. एखादा फिक्सेशन असेल तर परफेक्टच असणार. हा विश्वास त्यांनी निर्माण केलेला आहे. तर हा विश्वास बघा, तुम्हाला सांगतो ज्यावेळेस मनुष्याने पहिलं पाऊल चंद्रावर ठेवलं तो अमेरिकेचा होता. अमेरिकेचा रशियाचा मला एकदम परफेक्ट नाही आहे, अभ्यास मला एवढा चांगला नाही, पण भारतातला लोक येणार नक्की. परंतु संपूर्ण जगातले लोक खुश झाले, आनंदित झाले किंवा एक माणूस चंद्रावर पोहोचलाय. त्याचं कारण काय होतं, एक मनुष्य पोहोचलाय आणि एक मनामध्ये कुठेतरी आशा निर्माण झाली की तो पोहोचलाय ना तर मी खूप पोहोचू शकतो. त्याने एक मार्ग निर्माण केला. तसंच सरांनी एक लेवल सेट केलेला आहे त्यांच्या कामामध्ये क्लिनिकलमध्ये. आमच्यासाठी ते बच्चन आहे. आता परवा एक पिक्चर गाजतोय, पुष्पा नावाचा पिक्चर गाजतोय, काही लोकांनी पाहिला असेल किंवा नाही. तेलुगू चित्रपट आहे, हिंदीमध्ये व्हर्जन सुद्धा आलेलं आहे. तर त्याची मुलाखत होती अल्लू अर्जुनची. तिकडचा सुपरस्टार आहे आणि आपल्याकडे पत्रकार पोहोचत असतात. त्याने विचारलं आपण सलमान खान का ऍक्टिंग अच्छा लगता है का, तो त्याने झटकन बोलला ते मुझको अमिताभ बच्चन का ऍक्टिंग अच्छा. तर आम्हाला क्लार्क तुम्ही विचारा तुम्हाला कसं व्हायचंय, पावरच कसं करायचं, दुसरा काय प्रश्नच नाही. आम्हाला त्यांच्यासारखं परफेक्ट व्हायचंय. प्रयत्न करू शकतो, काय परमेश्वर सर्वांना सारखी बुद्धी देत नाही, परंतु आमचा प्रयत्न असेल. जेव्हा मी रिटायर होईल तेव्हा तुम्ही सांगा मी होऊ शकलो नाही. तर माझ्या सरांना शुभेच्छा आहेत. त्यांच्या निवृत्ती जीवनामध्ये ते फार आनंदाने राहिले तसे आहेतच, कणकर आहेत. जाता जाता फक्त एवढं सांगतो, मी कधी नेहमी विचार करतो की आपल्याकडे हिंदू धर्मामध्ये आपल्याकडे पाय पडण्याची पद्धत आहे. पाया पडण्याची भारतीय संस्कृतीमध्ये आपण पाया पडतो, बऱ्याच ठिकाणी ती नाही सुद्धा आहे. तर मध्ये अशी लोक मी बघतो ना तेव्हा मला लक्षात लोक का पाया पडतात ते. एखादा मनुष्य कष्ट करतो, मेहनत करतो, संघर्ष करतो, असं करत 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 तो 28व्या वर्षीपर्यंत येतो आणि तो ते पूर्ण त्या जबाबदाऱ्या पडलेल्या असतात तो पूर्ण करतो. का सोपं काम आहे. बरेच लोक तर लोकांना सोडून पळून जातात, निराश होतात, पडतात. पण बरेच लोक संघर्ष करतात तर विजयी होतात. अशा विजयी लोकांना पाहून पाया पडण्याची पद्धत सुरू झाली असावी मला असं वाटतं. तर आम्ही सर्व त्यांना आदर्श मानतो आणि त्यांच्यासारखा होण्याचा प्रयत्न करतो आणि परत त्यांना मी शुभेच्छा देतो त्यांच्या भावनेतून. तर वाईट काळात देखील हात न सोडणे म्हणजे मैत्री होय. पावसाळ्यात
प्रवासातून जेवढा ओलावा मिळत नाही तेवढा जिव्हाळा मैत्रीमधून मिळतो. मैत्रीमधला सावलीचा अर्थ कधीतरी उन्हातून आल्यावरच करतो, कधीतरी उन्हावर आल्यावरच करतो. असंच मैत्रीचे घट्ट नाते जपणारे सरांचे परममित्र माननीय श्री देशपांडे सर यांना मनोगत व्यक्त करण्यासाठी मी आमंत्रित करतो. जास्त बोलता येत नाही, कारण मी 1996 साली एकदा सत्कार झाला होता, तेव्हा याच लॉबीमध्ये जुनी वास्तू होती. त्यावेळी चुकीने 1890 साली कामाला लागलो असं बोललो होतो. आणि त्यावेळी मला मटकेबाईंनी सांगितलं होतं, अरे बापरे एवढी वर्ष सेवा झाली का तुमची, तुम्हाला प्रकर्षाने जाणवते. तर त्यामुळे हे लिहिताना मी लिहून 2-3 दिवस लिहून पाठ करत होतो घरी. आज शेवटपर्यंत पण पाठ करत होतो, पण त्यामुळे काही चुकलं तर सगळ्यांनी माफी मागतो. माननीय संस्था पदाधिकारी, विष्णुनगर माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक तसेच संस्थेचे सर्व उपस्थित सभासद आणि शाळा समितीचे अध्यक्ष श्री दांडेकर सर, बिडूळ मॅडम व अन्य शाळेच्या मुख्याध्यापिका, पर्यवेक्षिका, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, बंधू भगिनी तसेच श्वेता माळी आणि दीक्षा बावस्कर या सर्वांना माझा नमस्कार. आजचा हा कार्यक्रम आनंदाचा आणि थोडा विरामाचा आहे. आपले सर्वांचे माननीय बावस्कर सर आज नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. गेली 35 वर्ष ते राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या सेवेत होते आणि खास बाब म्हणजे माझ्या नोकरीचा श्री गणेशा श्री बावस्करांच्या सान्निध्यात सुरुवातीला दत्तनगरला झाला आणि आज सेवानिवृत्तीच्या दिवशी सुद्धा मी त्यांचा सहकारी आहे. हे मला जास्त हे आहे, भावनिक आहे. सरांची काम करण्याची पद्धत अतिशय व्यवस्थित आणि शिस्तबद्ध असायची. त्यांना कुठलंही काम असं हलगर्जीपणा केलेलं काही असं आवडत नाही. जे काम आहे ते परफेक्ट काम असावं. कुठलेही सरकारी दस्तक हवत असेल त्याची ओसी म्हणजे आपण एक छोटा कागद जरी असला तरी त्याची ती झेरॉक्स आपल्या जवळ सांभाळून ठेवतात की ताकी तिकडनं हलवली तरी आपल्याकडे एक पूर्ण सेट असावा. मग त्या ह्याच्यात माझं काही वेळेला चालायचं असेल तर आपल्या शाळेकडे एखादी ओसी आहे तर वाय टू परत त्याची झेरॉक्स काढायची. पण त्यांनी सांगायचं की तुला काय जातं त्याची अख्खी झेरॉक्स काढून द्या ना. त्यांचं ते बरोबर आहे. मी म्हणायचो आपल्याकडे सेवा ज्येष्ठता यादी आहे 2020 ची, तर पुन्हा त्याची 12 पानं काढायची कशाला, तुला काय करायचं अख्खी जशीच्या तशी काढून द्या. दोन सेट परफेक्ट. तर कसं ते असायचं. त्यांचा स्वभाव जरी कडक असला तरी ते मनाने खूप हळवे आहेत. याचा अनुभव सर्वांपेक्षा मला जास्त आहे. त्यांनी सर्वांना आपल्या लहान भावाप्रमाणे वागणूक दिली. माझ्या प्रत्येक अडचणीच्या वेळी त्यांनी मला खूप मदत केली आहे. नोकरीत असताना कामाबाबत आमची दोघांची काही ठराविक वेळी थोडी बाचाबाची पण व्हायची, तू मैमे व्हायची. पण शाळेच्या गेटच्या बाहेर गेले की सर्व काही नॉर्मल व्हायचं की आजचा जो काही विषय झाला तो क्लोज. एक वेगळी दिशा असायची. आणि आमची जोडी जशी इकडे राम लक्ष्मण म्हणा किंवा आम्ही जिल्हा परिषद असू देत, वेतन पथकात असू देत किंवा अन्य आता सांगायचं तर चहावाला असू देत, सेंटवाला असू देत, या विष्णुनगरच्या पूर्ण लॉबीमध्ये जरी असेल तुम्हाला जोडीदार की जरा आमचं चाललेलं असायचं. त्या कोरोनाच्या काळात सुद्धा आमचं संभाषण चालायचं. आम्ही कुठे कुठे काय काय भेटत असायचो. त्यांच्या आणि त्यांच्या सेवा कालावधीमध्ये या 35 वर्षाच्या ह्याच्यात माझ्याकडनं काही चुका भरपूर झाल्या. त्यांनी सगळ्या फोटोत त्यांच्या पण अनवधानाने माझ्याकडनं काही बोलताना त्यांचं हे झालं असेल तर मी आज सगळ्यांची त्यांची क्षमा मागतो. नंतर सेवानिवृत्तीनंतर त्यांना पुढील आयुष्य सुखा समाधानाचे आणि छान आरोग्याचं प्राप्त होते. दरवेळी शनिवारी जायचं तिथे जळगावला जायचं रिटर्न करत सोमवारी परत शाळेत आलं. तसं करू नका. शांत रिलॅक्स हे करा, शांत राहा, एवढं मी सांगतो. आणि जाता जाता एक गोष्ट सांगतो, आपने तो अपनी नौका पार कर ली, अब किनारे बैठकर हमारी नौका पार होने का इंतजार करना. सर मी तुमच्या एक वक्तव्यामध्ये थोडा बदल करू इच्छितो. तुम्ही म्हणता रामलक्ष्मणाची जोडी, तर मी एक वेगळी उपमा देतो, जयदेवीची जोडी आहे तुमची. ओके. सुन्या सुन्या मैफिलीत माझा अंधार दाटला होता. सुन्या सुन्या मैफिलीत माझा अंधार दाटला होता. भूतकाळातील आठवणींना आज पाझर फुटला होता. आज पाझर फुटला होता. खरोखरच प्रत्येकाचा विचार ऐकताना खरोखरच त्यांच्याविषयी आपुलकी जिव्हाळा जो आहे तो आपल्या सर्वांना कळतो आहे.
उच्चतर माध्यमिक शाळेचे सहकारी शिक्षक माननीय श्री पांचाळ सर यांना विनंती करतो की सराविषयीच्या आठवणी आपल्या मनोगतातून व्यक्त कराव्या. माननीय श्री पांचाळ सर. व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवर आणि व्यासपीठाच्या समोर असलेले उपस्थित सर्व मासे सहकारी वरिष्ठ सर्वांना माझा नमस्कार. मला जास्त काही बोलता येत नाही असं मी मुळीच म्हणणार नाही, कारण आधी कर्मचारी मनोगत व्यक्त केलेला आहे सर्वांनी. खरं तर सुरुवातीला तुम्ही शिक्षक प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी बोलायला उभा आहे, त्यामुळे माध्यमिक विभागामध्ये असलेले जे सर्व शिक्षक आहेत, मुख्याध्यापक किंवा पर्यवेक्षक, या सर्वांच्या वतीनं जर आमच्याकडून काही चुकीचं काही झालं असेल किंवा काही वेळप्रसंगी बोललंही गेलं असेल, कारण आम्ही सगळेच तसे हृदयाने बोलणारे आहोत, पण काही काही वेळेला आम्ही मेंदूचाही वापर करतो, त्यामुळे कदाचित तशा स्वरूपाचा भाग झालाही असेल, नाही असं नाही. तर मी सरांची दिलगिरी व्यक्त करतो आणि पुढे माझं मनोगत व्यक्त करतो. देशपांडे सरांनी सांगितलं की त्यांच्या मनोगतातून खूप काही तसं जाणवलं. म्हणजे कसं असतं बघा, म्हणजे आता आपण मगाशी परिचय तिकडे दाखवला सरांचा, त्यावेळेला त्या क्षणापर्यंत पुढे असलेले जे होते ते क्षणानंतर त्या ठिकाणी शेवटी आले, आणि जे पाठी होते शेवटी होते ते क्षणार्धात त्या ठिकाणी पहिले आले. म्हणजे देशपांडे सर मनोगत व्यक्त करतात ते आनंदी का आहेत, तर त्या पाठीमागेही कारण आहे. एक सूर्य जेव्हा अस्तात जात असतो तेव्हा त्या ठिकाणी दुसरा सूर्य उगवत असतो. तसंच उद्यापासून कदाचित देशपांडे सर वरिष्ठ लिपिक म्हणून या ठिकाणी कार्यरत झालेली असतील, आणि त्या सगळ्या गोष्टींचा आम्हाला मनापासून खरोखर आनंद आहे, कारण हे सगळे आपलेच आहेत, जीवाभावाचे जीवलग आहेत. एक कुटुंब असावं अशा स्वरूपाचं इथलं शैक्षणिक वातावरण असतं. स्वामी विवेकानंद शाळेची ही खासियत आहे प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर, आणि त्याचं मूळ काय आहे तर आपली राष्ट्रीय शिक्षण संस्था आहे. खरं तर मी 1993 मध्ये याच ठिकाणी जॉईन झालो. म्हणजे त्याच्यामध्ये आत्मस्मृती येण्याचा प्रसंग म्हणजे प्रयत्न होऊ शकतो असं नाही. तर इथे जॉईन झाल्यानंतर म्हणजे माझा तोपर्यंत ज्योतिषशास्त्रावरती विश्वास नव्हता, तो आता हळूहळू तसं बसू लागलेला आहे. पण त्यावेळेला मी सांगितलं असतं की ही 2 माणसं तुमच्या राशीला आहेत तर तुम्ही त्यांच्या राशीला जाणार आहात. 1993 पासून मला वाटतं आज आलाय आम्ही 3 जण अधेमधल्या काही वर्षांचा अपघात वगळला तर आम्ही बरोबरीने आहोत. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती अशा स्वरूपाचा भाग आपल्याला माहिती आहे, आणि त्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी आपल्याला म्हणजे आमची तिघांची एकूण म्हणायला हरकत नाही. म्हणजे आता जय गुरु झालेला आहे, आता काही नाव शिल्लक राहिलेलं नाही तसं. ओके. तर दुसरा एक किस्सा सांगेन की आचार्य तर एका ठिकाणी अशाच निवड समारंभासाठी गेले होते, आणि तो स्वेच्छा निवृत्तीचा कार्यक्रम होता, आणि त्याने उभं राहून खरोखर त्या शिक्षकाबद्दल खूप काही सांगितलं. हे असे होते तसे होते किंवा हे किती मोठे होते अशा स्वरूपाचं. आणि मग तो स्वेच्छा निवृत्ती घेणारा शिक्षक मध्ये उठून उभा राहिला, सर मी जर एवढा चांगला असेल तर मी कॅन्सल करतो स्वेच्छा निवृत्तीचा निर्णय. आणि म्हणजे अत्रेच्या सुदैवाने त्या ठिकाणी तसं काही झालं नाही. पण अत्रे म्हणाले की मी त्या दिवशी एक गोष्ट शिकलो की कोणतीही गोष्ट अंगलटी अशा स्वरूपाचं कुठे काही विधान करायचं नाही. म्हणजे भावस्कर सरांबद्दल किंवा आपले माजी अध्यक्ष संस्थेचे कर्डेकर सर की अशा कार्यक्रमामध्ये नेहमी खरं बोलायचं नसतं, बरं बोलायचं असतं. पण जेव्हा आपण इथे उभं राहतो ना आणि समोरची व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर किंवा आपल्या मनात असते, अंतःकरणात असते, आणि त्यावेळेला तुमच्याबद्दल जरी आपण किती ठरवलं तरी जे आहे तेच आपल्याला त्या ठिकाणी आपल्या ओठांवरती येतं. आणि तशा स्वरूपाचे भावस्कर सर आहेत, आणि त्यांच्या सहवासात सानिध्यात खरोखर राहताना काम करताना बऱ्याचशा गोष्टी शिकता आल्या. माझा त्यांचा सहवास जवळजवळ 29 वर्षांचा, आणि आम्ही अगदी घरगुती पातळीवरतीही इतके आम्ही जवळ आहोत. कारण सुरुवात झाल्यानंतर माझं या ठिकाणी असलेलं
एक आर्टिस्टिक वर्क म्हणा, म्हणजे परवा पेडसेबाईंनी कोलटकर सरांचा एक व्हिडिओ पाठवला, तो व्हिडिओनी रेकॉर्डिंग पाठवलं होतं वंदे मातरम. तेव्हा ते मला जुने दिवस 1993, 94, 95चा काळ आठवला. या काळाला सगळं भरलेला असायचा, म्हणजे आवाजाने म्हणा किंवा कार्यक्रमाने म्हणा. आजही तोच आहे, पण कुठेतरी अशा स्वरूपाची जी पोकळी भरून निघणारी असते ना, तर ती निघत नाही. किती आपण पुढे जरी नवीन माणसं आली तरी सुद्धा. तर तशा स्वरूपाचं म्हणजे आम्ही इथून मला वाटतं 5-25ची गाडी, आणि त्या गाडीने आम्ही खर्डीला जायचो आणि गणपतीचं डेकोरेशन आम्ही करायचो. सर आवर्जून माझ्याकडून ते करून घ्यायचे थर्माकोलमध्ये. ते आणि त्यांच्या बाजूला दुसरे मित्र राहायचे साऊ, त्यांचा मुलगाही आपल्या इथे शिकायला होता. तर अशा स्वरूपाचा हा एक प्रवास आमचा सुरू झाला. आणि मग प्रत्येक गोष्टीमध्ये, कौटुंबिक असतील, व्यावहारिक असतील, तर या प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही सहभागीदार झालो किंवा आम्ही सहस्नेही झालो. तर अशा स्वरूपाचा एक खरोखर हा काळ जो आहे तो काळ कायम चिरस्मरणात राहील. खरं तर मुलांनी एका ठिकाणी म्हटलं होतं की आपण जेव्हा नोकरी करतो त्या नोकरीबरोबर काहीतरी आपल्या सोबत एखादी कला असणं जास्त गरजेचं आहे. म्हणजे आपण उपजीविका करतो आणि जीविकाही करतो. 2 शब्द आहेत, तर नीट लक्षात घ्या. नोकरी म्हणजे उपजीविका झाली आणि जीविका म्हणजे कला. म्हणजे आपण नोकरी करतो की कला करतो किंवा त्या ठिकाणी कलासक्त आहोत. काही जण दोन्ही एकाच रूपामध्ये त्या ठिकाणी हे जगत असतात, या दोन्ही रोलमध्ये. आणि तशा स्वरूपात त्या ठिकाणी आपण जरी नोकरी निमित्त आलेलो असतो तरी कलासक्त मन असतं आणि ते कुठेतरी आपण आपल्या सोबत त्या ठिकाणी जगत असतो. आणि साहजिकच रिटायर्ड होणं किंवा वय होणं असं मी म्हणणार नाही, पण सेवानिवृत्त होणं हे एका अर्थात चांगलं असतं खऱ्या अर्थात. कारण का तर रिटायर्ड होणं ही निसर्गाची एक स्वाभाविक अशा स्वरूपाची काय आहे, एक प्रवृत्ती आहे. कारण रिटायर्ड झाल्यानंतर किंवा साधारणतः आपण 57-58 वर्षाकडे जातो किंवा तिकडे आपण सरकतो, तेव्हा आपल्याला ऐकायला कमी येतं का, किंवा दिसायलाही आपल्याला दृष्टी कमकुवत झालेली दिसून येते. एक निसर्गाचा आपल्याला बोध आहे तिथे की आता तुला ऐकण्यासारखं काही राहिलेलं नाहीये. त्यामुळे जी म्हणजे कारण का पुढे बऱ्याचशा गोष्टी आपली मुलंबाळ असतात, सुना येणारे असतात, त्यामुळे ऐकणं कमी झालेलं केव्हाही चांगलं असतं. ऐकायला चांगलं येणं हे कधी कधी त्या ठिकाणी काही अडचणी निर्माण करू शकतात. दृष्टी आपली कमी होते. याचा अर्थ मुळात काय आहे, तर आपण आतापर्यंत जो प्रवास केलेला निवृत्तीपर्यंतचा, त्याच्या काळामध्ये भरपूर काही अशा गोष्टी पाहिलेल्या आहेत, भरपूर काही अनुभव ऐकलेले आहेत आणि त्या अनुभवांची शिदोरी आपल्या जवळ असते. आणि त्या शिदोरीवरती आपण जो उत्तरार्ध आहे आपल्या आयुष्याचा तो त्या ठिकाणी आपण जगत असतो. खरं तर या टप्प्यावरती आपण एक विचार केला पाहिजे. मंगेश पाडगावकरांची कविता आहे की जगायचं कसं, कणत कणत ती गाणं म्हणत. पेला अर्धा भरला आहे असं सुद्धा म्हणता येतं, पेला अर्धा भरला आहे असं सुद्धा म्हणता येतं, पेला सरला आहे की अर्धा भरला आहे, हे तुमचं तुम्ही ठरवायचं. जगायचं कसं, कणत कणत ती गाणं म्हणत. म्हणजे बरोबर या टप्प्यावरती कुठेतरी आपण आपलंच परीक्षण करणं जास्त गरजेचं आहे. किंवा काही वेळेला आपण असं बऱ्याच वेळेला जगत असताना किंवा आतापर्यंत प्रवास केलेला असताना बऱ्याचशा गोष्टी ज्या खरोखर असतात त्या आपण प्रामाणिकपणे करतो का, याचंही कुठेतरी समालोकन करणं जास्त गरजेचं आहे. म्हणजे जगामध्ये 64 कला आहे, पण मी म्हणतो 65 कला आहे. व 65वी कला कोणती आहे, तर कोणती कला नसणं ही 65वी कला आहे. पण ती माझ्याजवळ आहे मी म्हणतो, पण ती कशी आहे माझ्याजवळ आहे म्हणजे, तर एखाद्याची मी कविता ऐकली तर त्याला मी उत्स्फूर्तपणे दाद देतो. एखाद्याची कथा वाचली तर मी त्या कथा लेखकाचं कौतुक करतो. एखाद्याची खरोखर त्या ठिकाणी एखादी कलाकृती पाहिली तर त्याला त्या ठिकाणी मनापासून व्यक्त होऊन दाद देतो. म्हणजे दाद देणं, प्रतिसाद देणं ही सुद्धा एक कला आहे. आणि ती कला बावस्कर सरांमध्ये कधी कधी पाहायला मिळते. मी कधी कधी शब्द जाणीवपूर्वक वापरतोय, कारण का सरांचा स्वभाव तसा तापट आहे, बरोबर, किंवा तापट म्हणजे टकाशी व्हावे महाटक
अशी समर्थनाची युक्ती आपल्याला माहिती आहे. तर त्या दृष्टिकोनातून विचार करता की सरांचं वागणं असेल तर ते वागणं कधी कधी आपल्याला पटलं नसेल किंवा कदाचित त्या ठिकाणी आवडलं नसेल, पण त्या वागण्या पाठीमागं बोलण्या पाठीमागं खरोखर खूप मोठा असा अर्थाचा समुद्र असतो आणि तो जर आपण जाणून घेतला तरच आपल्याला कळेल की हे सांगणं किंवा अशा स्वरूपाचं मार्गदर्शन करणं. कारण सर वरिष्ठ लिपिक आहे. साहजिकच त्या ठिकाणी मध्ये आता आमचा एक असा प्रयत्न होता की विद्यार्थ्यांकडून ग्रीटिंग तयार करून घेणं सरांच्या संदर्भात, पण असा विचार दुसऱ्या पातळीवरती झाला की तसा विद्यार्थ्यांशी संपर्क येत नाही. त्यामुळे कदाचित पण पुढच्या काळामध्ये कुठेतरी हा थोडासा भाग सुधारला गेला पाहिजे की त्यांच्या पर्यंत देशपांडे सर वर्गात जाऊन 10वीचे फॉर्म कसे भरायचे वगैरे काय हे सांगतात, पण तशा स्वरूपाची कुठेतरी आपली जी शालेय व्यवस्था आहे, कारण आर्थिक भाग जो आहे किंवा जो क्लेरिकलचा भाग आहे तो शाळेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण असतो आणि तो भाग सगळ्यांना परिचित असला पाहिजे. त्यामुळे या सगळ्या क्लेरिकल वर्क करणाऱ्या लोकांना विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवता कसं येईल याचा विचार पुढच्या काळामध्ये व्यवस्थानिक करायला हरकत नाही. त्यानंतर थोडासा भाग मी वेगळ्या पद्धतीने सांगेन की दुसऱ्याच्या दुःखात सहभागी कसं व्हायचं, त्याचे उत्तम मूर्तिमंत उदाहरण म्हणजे पावसकर सर आहे. म्हणजे वेळप्रसंगी सर्वात आधी धावून जाणं किंवा त्या ठिकाणी उभं राहणं किंवा त्या लोकांना आधार देणं खूप प्रसंगी अनुभव तसे आलेले आहेत. आणि त्या दृष्टिकोनातून मी आणखीन एक वेगळा भाग सांगेन की सरांना जुन्या मुख्याध्यापकांपासून अनेकांचा सहवास लाभलेला, ज्यामध्ये महाबळेश्वर मॅडम आहेत किंवा ज्यामध्ये जोशी मॅडम आहेत, ज्यामध्ये दामले मॅडम आहेत, ज्यामध्ये मुळे मॅडम आहेत. तर अशा सगळ्या मुख्याध्यापकांशी पावसकर सरांचा आधीपासून परिचय आहे किंवा काम एकत्र केलेलं आहे. मी म्हणेन आता रिटायर्ड होताच आहात तर त्यांच्या बरोबर काम करतानाचे आलेले अनुभव किंवा त्यांनी सांगितलेल्या काही गाईडलाईन्स असतील तर त्या तुम्हाला लिहिता येणार नाही, पण मला तर वहिनी लिखाणाचं काम करू शकतील. म्हणजे दोघांनाही जो आतापर्यंतचा काळ सहवासात कमी मिळाला असेल तो पुढच्या काळामध्ये अधिक मिळू शकेल. तर त्या आठवणी सगळ्या तुम्ही सांगा, वहिनी लिहितील आणि त्या इतरांपर्यंत येऊ दे. कारण का आताच्या काळामध्ये अशा स्वरूपाचे मैलाचे दगड हे कमी झालेले आहेत आणि त्यांची कुठेतरी आपण आठवण ठेवली पाहिजे की अशा मैलाच्या दगडांना पाहून पुढचा प्रवास आपल्याला किती करायचा आहे याचा अंदाज घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. आणि खरं तर एक कुटुंबवत्सल माणूस म्हणून पावसकर सर सगळ्यांना परिचित आहेत. कर्तव्य तत्पर पती म्हणून, धीरोदात्त भाऊ म्हणून, आज्ञाधारक मुलगा म्हणून आणि हळव्या मनाचा पिता म्हणून पावसकर सरांचा मी जवळून खूप अनुभव घेतलेला आहे. आणि वेळोवेळी ही सगळी रूपं मला त्यांच्यामध्ये बघायला मिळालेली आहेत की अशा स्वरूपाचं व्यक्तिमत्व असावं. म्हणजे समस्त कर्मचारी वृंद आज त्याचा साक्षीदार आहे. कारण शिक्षकांपेक्षाही अधिक संपर्क हा कर्मचारी वृंदाशी येत असतो वरिष्ठ लिपिकांचा. आणि त्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी अवलोकनार्थ आपण जेव्हा घेतो तेव्हा एक व्यक्तिमत्व आहे किंवा माणूस आहे आणि दुसऱ्याच्या आनंदात दुःख निर्माण करणारा नाही तर दुसऱ्याच्या दुःखात आनंद शोधणारा असा माणूस आहे. साहजिकच पावसकर सरांशी मी बोललो तेव्हा ते मला म्हणाले होते की 2 मिनिटं मी बोलणार आहे. त्यामुळे मी मनाशी एक चांगला विचार केला की चला हे 2 मिनिटं बोलणार आहे तर पुढची 2-3 मिनिटं तरी आपल्याला मिळू शकतील त्यांच्या वाटेची. तर एक जाता मी त्यांचं मनोगत व्यक्त करणारी कविता सांगणार आहे. आपल्या मनीष पाडगावकरांचीच कविता आहे. इतकं दिलत, इतकं दिलत, इतकं दिलत तुम्ही मला, खरं सांगतो माणूस केलं तुम्ही मला. पावसाळ्यात तर वर्षावाला मिती नव्हती, माझी ओंजळ कधी सुद्धा रीती नव्हती, पण कधी उन्हाळ्याच्या वणव्यातही तुमचं प्रेम सरी झाल्या, मला शोधत घरी आल्या. इतकं दिलं, इतकं दिलं, इतकं दिलं मला, खरं सांगतो माणूस केलं तुम्ही मला. तसा मी माझ्यातच गुंग होतो, स्वतःभोवती फिरण्यातच दंग होतो, मीच माझ्या खुर्चीचा रंग होतो. तरी तुम्ही मानून घेतलं
माझं मन जाणून घेतलं, इतकं दिलं तुम्हाला. खरं सांगतो, माणूस करून सोडलं तुम्हाला. भिवून माझ्या सावलीला पळत होतो, एकलेपणाच्या वळणावर हताश होऊन जळत होतं. तुम्ही मला भिजवलं, हिरवगार रुजवलं, इतकं दिलं, माणूस करून सोडलं तुम्हाला. तुमचं प्रेम स्मरून इथून जाताना, तुमच्या मायेत चिंब भिजून राहताना, तुमच्या समोर उभं राहून गाताना मन असं भरून येतं, डोळ्यातून झरून येतं. डोळ्यात जेव्हा आसू असतात तेव्हाच माणसं असतात. इतकं दिलं मला, माणूस करून सोडलं मला. मी समस्त शिक्षकांच्या वतीनं पावसकर सरांच्या पुढच्या जीवन प्रवासाला मनापासून शुभेच्छा देतो. आणि कधी काळी इथे परत या. आमचा विष्णुनगर जो कर्मचारी वृत्त आहे तो तुमचं स्वागत करायला नेहमीच आतुर असेल, याची मी ग्वाही देतो. आणि धन्यवाद. सन्माननीय व्यासपीठ, आजच्या कार्यक्रमाचे उत्सवमूर्ती श्री बावस्कर सर, उपस्थित सर्व मान्यवर यांना अभिवादन करून मी माझे मनोगत व्यक्त करते. बावस्कर सर यांच्यासोबत दत्तनगर व गोपाळनगर या दोनही शाळांमध्ये काम केले आहे. शालेय व्यवस्थापनामध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी दोन्ही घटक महत्त्वाचे असतात. कार्यालयीन नियमांचे चालते बोलते पुस्तक म्हणजे बावस्कर सर. नेहमी आम्हा शिक्षकांचा कार्यालयीन कामकाजाशी येणारा संबंध म्हणजे फी जमा करणे व शालेय कार्यक्रमासाठी खर्च करताना त्याची बिले जमा करून सरांकडून खर्च केलेले पैसे घेणे. कॅश मेमो असलेले बिल दुकानदाराकडून घेत जा किंवा दुकानाचा स्टॅम्प असावा असे सरांचे सांगणे होते. ज्या महिन्यात कार्यक्रम झाला त्या महिन्याच्या अखेरपर्यंत बिल जमा करा, नाहीतर पैसे मिळणार नाही, असे रोखठोक व स्पष्ट बोलणारे आमचे बावस्कर सर. मी म्हणेन, बावस्कर सर फणसासारखे आहे, वरून काटेरी पण तितकेच ते हळवे देखील आहे. गोपाळनगर शाळेत त्यांचा मुलगा आणि माझा मुलगा साधारण दोघे एकाच वयाचे आहेत. 10वी 12वी, पुढे इंजिनिअरिंग आणि नंतर प्रथमेश MS करण्यासाठी अमेरिकेला गेला. तो अमेरिकेला जात असताना वडील म्हणून सरांची होत असलेली घालमेल, मुलावर असलेले त्यांचे प्रेम आणि त्या प्रेमापोटीच कधीतरी मुलाशी कठोर केलेला संवाद ते शाळेत सहज बोलता बोलता सांगत होते. त्यावरून लक्षात येते की ते मनाने देखील तितकेच हळवे आहे. इतकेच नव्हे तर त्यांच्या मुलीला देखील त्यांनी शिक्षण देताना वडील म्हणून पाठिंबा दिला, प्रोत्साहन दिले आणि त्यामुळे त्यांची दोन्ही मुले आज उच्च विद्याविभूषित आहेत. 11 जानेवारी सरांचा वाढदिवस असतो. सर अचानक स्टेशनवर भेटले. त्या दिवशी त्यांच्या चेहऱ्यावरती कुठेतरी वेदना दिसत होती. मी म्हटलं, काय झालं सर? तर म्हणाले, आईला बरं नाही आहे, ती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. तेव्हा जाणवलं की सर बोलताना जितके वृक्षपणे किंवा कठोरपणे बोलतात, पण त्यांच्या चेहऱ्यावरती जी वेदना दिसत होती ती आईचा मुलगा या नात्याने आई आपली कशी बरी होईल, लवकर तिला काही त्रास होणार नाही ना, अशी वेदना त्यांच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळाली. सरांबरोबर आम्ही छान छोटीशी ट्रिप केली असं मी म्हणेन. भावे सरांच्या लग्नाच्या वेळी आम्ही गोपाळनगर शाळेतले काही शिक्षक मिरजेला गेलो होतो. तेव्हा तिथे जाताना खूपच आनंदाचा असा आमचा प्रवास झाला. लग्न तर आम्ही एन्जॉय केलंच, त्याचबरोबर 1-2 तीर्थक्षेत्र देखील त्या निमित्ताने तिथे पाहिली. आणि त्या सहलीमध्ये सरांच्या मिसेसनी केलेली त्यांची स्पेशल शेवभाजी, त्याची चव अजून देखील लक्षात आहे. त्याबद्दल वहिनींना धन्यवाद. सर जितके कुटुंबवत्सल आहेत तितकेच त्यांनी आपल्या राष्ट्रीय शिक्षण संस्थेला देखील आपला एक परिवार मानले आहे. माझी माणसं
किंवा आपली माणसं असं सरांचं नेहमी मत होतं. सरांनी आमच्यासारख्या शिक्षकांना आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुद्धा मदत केलेली आहे. थोडीशी अनऑफिशियल मदत आहे, पण सांगू इच्छिते, कारण आत्ताच्या काळात लॉकडाऊन होता, GR नाही, रेल्वे तिकीट मिळत नाही, असं बघितल्यावर आमच्यासारखी जी माणसं अपडाऊन करतात, तर सरांनी आपणहून फोन करून सांगितलं की माझी बहीण डोंबिवलीला ह्या काउंटरवरती आहे, माझं नाव सांगा आणि तिच्याकडनं पास काढून घ्या. आणि असं म्हणत त्यांनी प्रत्येकालाच, जे आमच्यासारखे लांबून येणारे सर्व शिक्षक आहेत त्यांना त्यांनी मदत केली आणि त्यांच्या बहिणीच्या सहकार्यामुळे आमचा या लॉकडाऊनच्या काळातला प्रवास खूप सुखाचा झाला आणि आम्हाला सगळ्यांना पास मिळाला. त्याबद्दल मी ताईंना देखील धन्यवाद देते. मी असं म्हणेन, निवृत्ती ही आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात येतच असते आणि ती निवृत्ती म्हणजेच एक सकारात्मकता आहे, अशा दृष्टीने आपण विचार करूया. कारण निवृत्तीनंतर आपले स्वतःचे छंद किंवा आवडी ज्या आपल्याला इतकी वर्ष करता आल्या नाहीत, त्या निमित्ताने जोपासता येतील. आणि मी असं म्हणेन की सर नक्कीच त्यांचे राहिलेले छंद, त्यांची आवड जोपासतील. अमेरिकेला मुलाकडे जाऊन येण्यासाठी देखील सरांना मनापासून सदिच्छा. सरांचे निवृत्तीनंतरचे आयुष्य निरामय, आरोग्यदायी, परिपूर्ण, दीर्घायुष्य त्यांना लाभो, हीच सद्गुरूचरणी प्रार्थना. सर्वांना माझा नमस्कार. आज श्री बावस्कर सर सेवानिवृत्त होत आहेत. त्यांना वाटत असेल की हा दिवस त्यांच्या कामाचा शेवट आहे, पण थोडं थांबा, कारण ही तुमच्या नव्या आयुष्याची अनोखी सुरुवात आहे. हॅप्पी रिटायरमेंट. तुम्ही इतकी वर्ष मन लावून काम केलं, त्या बदलात आता रिलॅक्स होऊन आराम करा. आयुष्याच्या या नव्या प्रवासाचं नाव असेल सेवानिवृत्ती, तरी तीच घेऊन येईल तुमच्या आयुष्यात एक नवी क्रांती. आता पुढे प्रत्येक क्षण तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे जगा आणि कुटुंबालाही खूप वेळ देऊ शकाल. तुमचे कामासाठी असलेले समर्पण खरोखर प्रशंसनीय होते. तसेच तुम्हाला तर अध्यात्माची पण आवड आहे. जवळजवळ 15-20 वर्ष तुम्ही एक अध्यात्माच्या मार्गात आहात. माझा आणि सरांचा कामाचा अनुभव सर्वात जास्त आहे. जवळपास 15 ते 16 वर्ष मी सरांसोबत सेवेमध्ये होते. 1988 पासून ते 2016 माझ्या निवृत्तीपर्यंत, माझ्या शेवटी 7-8 वर्ष मला जी पदोन्नती मिळत गेली, तेव्हा ऑफिसच्या कामाचा अनुभव नव्हता. पण बावस्करांसारखी व्यक्ती माझ्यासोबत कामाला असल्यामुळे मला येत नाही ही खंत मला वाटली नाही. सरांचा कार्यालयातील अनुभव दांडगा आहे. कोणतेही काम असो ते शांतपणे करून मोकळे होत होते. कार्यालय जबाबदारी मग कोणतीही असो, बोर्ड परीक्षा असो, सॅलरी असो, अनेक विविध कामं असोत, सर्व कामात ते तरबेज आहेत. तसेच कुटुंबावरही त्यांचे नितांत प्रेम त्यांनी केले आहे. आईवडिलांची सेवा, एकुलत्या एक बहिणीचे लाडसुद्धा खूप पुरवलेत. आता लहान भावासोबत ते आनंदाने राहत आहेत. इथून पुढे त्यांचे आयुष्य सुखकर होणार आहे. अशा एक पगारी असूनसुद्धा त्यांनी त्यांच्या मुलांना उच्च शिक्षणाचे स्वप्न पाहू दिले आणि उच्च शिक्षण दिले. मुलगा अमेरिकेत आहे, मुलगीसुद्धा इंजिनिअरचे शिक्षण घेत आहे. तसेच हे सर्व करत असताना त्यांच्या अर्धांगिनीची पण त्यांना मोलाची साथ मिळत गेली. बावस्कर सरांचा कामाचा झपाटा अति वेगवान आहे. त्यांनी पुढील आयुष्य तसेच सुखाने काढावे. परमेश्वराला अशी माझी प्रार्थना आहे की निवृत्ती जीवनातील आपले आयुष्य आरोग्य, संपत्ती आणि दीर्घ आनंदाने भरलेले राहो. निवृत्तीच्या अनेकानेक शुभेच्छा. सहवास तुमचा आम्हाला लाभला. आम्ही धन्य झालो. तुमच्यासोबत राहून नवे काहीतरी शिकलो. धन्यवाद सर. आपल्या शाळेतील माजी मुख्याध्यापक माननीय पाटील सर यांनी सरांविषयी काही भावना व्यक्त केलेल्या आहेत. त्याचं प्रकट वाचन करण्यासाठी जोशी मॅडमना मी निमंत्रित करतो. माननीय पाटील सरांचा मेसेज मी वाचून टाकत आहे. नमस्कार सर, उद्या तुम्ही शालेय कामकाजातून निवृत्त होत आहात. तुम्हाला फोन करत होतो, पण भावनांना आवर घालू शकणार नाही म्हणून लिहून शुभेच्छा देते. सर, 1990 पासून आपण सहकारी म्हणून
माझ्याबरोबर आहात. नुसते सहकारी नाही तर एक विश्वासू मित्र, बंधू, मार्गदर्शक, आपलेपणा जगणारा एक सखा. माहिती नाही आपले पूर्वापार काय संबंध होते, पण एक मन जपणारे तुम्ही आहात. आपण आपल्या आयुष्यात आलेले सर्व चढउतार अनुभवले, एकमेकांना शेअर केले, एकमेकांना धीर देत, प्रसंगी आपले समजून सोडवले, त्यातच आनंद मानला. खरोखर असा मित्र मिळणे ही माझे चांगले संचित कर्म समजते. लोकांच्या दृष्टीने तुम्ही स्पष्ट वक्ता, तापड, परंतु त्यातला आपलेपण, विश्वास, स्वच्छ मन हे फार कमी जणांना जाणवते. परंतु तुमचा हाच स्वभाव तुमच्या व्यक्तिमत्वाला शोभून सवयींची लाभलेली साथ, मुलांनी मनाप्रमाणे केलेले शिक्षण हेच भावी आयुष्यासाठी आपल्यासाठी समाधान व ऊर्जा आहे. तुम्हाला पुढील आयुष्यासाठी आमच्या संपूर्ण कुटुंबाकडून हार्दिक शुभेच्छा. तसेच सद्गुरू कृपेने आपले आयुष्य सुखाचे, समृद्धीचे, आरोग्य संपन्न जावो हीच प्रार्थना. श्री पाटील सर व कुटुंबीय. धन्यवाद. सरांची दोन्ही मुलं उच्च शिक्षित आहेत. सर खरंच हीच आपली संपत्ती आहे. सरांची कन्या दीक्षा आज उपस्थित आहे. ती आपल्या वडिलांविषयी विचार व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी येत आहे. दीक्षा. सन्माननीय व्यासपीठ आणि माझे गुरुजन वर्ग, तसेच माझ्या बाबांचा लाडका आवडता नॉन टीचिंग स्टाफ, यांना माझा साष्टांग नमस्कार. आज मला तुम्ही सर्वांनी पप्पांविषयी 2 शब्द बोलायची संधी दिली आहे, त्यासाठी मी आभारी आहे. खरं तर पप्पांविषयी याआधी कधी काय बोलायचा चान्स मिळाला नव्हता आणि आज तो चान्स आहे, तर मी ट्राय करेन की मी त्यांच्याविषयी थोडक्यात बोलेन. मला जास्त लिहिता नाही आलं आहे, एक्सप्रेस करता येत नाही आहे, पण ठीक आहे. तत्पूर्वी मी एक सांगू इच्छिते की भाऊ म्हणजे माझा भाऊ US-ला असल्या कारणाने त्याला थोड्या अडचणी होत्या म्हणून तो व्हिडिओ पाठवू शकला नाही आहे. पण त्याचे आणि माझे मी 2 शब्द भावना एक्सप्रेस करते इथे. पप्पांबद्दल सांगायचं म्हटलं तर खूप काही आहे आणि त्याच्याकडून शिकण्याचं पण खूप काही आहे. जेव्हापासून आम्हा दोघांना म्हणजे मला आणि भाऊला समजतंय, त्यांच्यासाठी शाळा खूप जास्त महत्त्व देत होती. त्यांचं पहिली प्रायोरिटी नेहमी शाळाच असायची. कधी फॅमिली फंक्शन असो किंवा काही असो, पण शाळेचं काम आहे, शाळेत मी हजर पाहिजे हे नेहमी त्यांचं असायचं. मी आताचं रिसेंट उदाहरण देते. माझा स्कॉलरशिपचा फॉर्म भरायचा होता आणि आजची 31 तारीख लास्ट डेट होती आणि 28 तारखेला आम्हाला कॉलेज नसल्यामुळे कळालं की 31 लास्ट डेट आहे. पप्पांना खूप बोलली, गेले 2 वर्ष पप्पाच फॉर्म भरतायत, यावेळेस माझ्यावर वेळ आली. पण पप्पांनी स्पष्ट नकार दिला की नाही, माझं बजेट आहे, मी नाही येऊ शकणार. भले स्कॉलरशिप नाही मिळाली तरी चालेल, पण माझं बजेटचं काम आहे, मी ते करणार. त्यांनी आमच्यासाठी खूप केलं आहे, म्हणजे शाळेचं, कॉलेजचं ॲडमिशनपासून आमचे लिव्हिंग सर्टिफिकेटपर्यंत त्यांनी सगळं केलं आहे. आणि सॉरी मला खूप भरून येत आहे, पण त्यांनी आम्हाला कॉलेजच्या फेऱ्या कधीच मारायला लावल्या नाही. नेहमी आम्ही लाईनमध्ये उभं राहायला नको म्हणून त्यांनी सगळं पुरवलं. आज हे सगळं बोलताना खूप भरून येत आहे, कारण शब्दात कधी त्यांना एक्सप्रेस केलंच नाही आहे. आणि पप्पा मी आज तुम्हाला एकच सांगू इच्छिते की तुम्ही सगळ्यांसाठी खूप विचार केला सगळ्यांचा. कोणाला काय हवं आहे, शाळेत काय हवं आहे, त्यांचा नॉन टीचिंग स्टाफ किती खुश राहील, कोणाला आर्थिक मदत, मानसिक सगळं त्यांनी केलं. त्यांना स्वतःसाठी काहीच नव्हतं की मला काय हवं आहे. मी त्यांना खरंच कळत नव्हतं, ते स्वतःसाठी जगतेच नाही. तर मी बस एक बोलेल की आता स्वतःचा विचार करा, स्वतःसाठी जगा आणि
2 लाईन म्हणेन की बाबा या शब्दाचा मला कळलेला अर्थ बाबा म्हणजे अपरिमित कष्ट करणारं शरीर, अपरिमित काळजी करणारं मन, स्वतःच्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेवून मुलांसाठी झटणारं अंतःकरण. आज मी त्यांचा निरोप समारंभ तर सगळे त्यांच्या कामकाजात सगळे शिक्षक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी यांचे त्यांना खूप प्रेम आणि साथ मिळाली तर त्यांचे मनापासून आभार मानते. आणि बरं माझे 2 शब्द संपवते. पद्माला सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप प्रेम. धन्यवाद. टीचरचे विचार ऐकून खरोखरच सर्वांचेच डोळे पाणावलेले आहेत. अशी सर्व गुणी बालक आहेत, हीच खरी सरांची संपत्ती आहे. सरांच्या तोंडून म्हणजे आपल्याशी संवाद साधताना नेहमीच आपल्या कुटुंबाचा उल्लेख होत असतो. त्यांच्या मातोश्री असो किंवा भाऊ असो किंवा पत्नी असो किंवा बहीण असो, आपल्या कुटुंबाचं नातं जे आहे ते घट्ट पकडून ठेवण्याचं काम सरांनी केलेलं आहे. आपल्या बंधूविषयी, भावाविषयी भावना व्यक्त करण्यासाठी त्यांच्या धाकट्या बहीण ज्या आहेत श्वेता माळी मॅडम येत आहेत, त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या भावना व्यक्त कराव्यात. माझ्या दादाच्या शालेय परिवाराला माझा नमस्कार. दादा म्हणलं म्हणजे मोठा पण माझ्यासाठी तो वडिलांसारखं, वडील असताना आणि वडील नसताना सुद्धा सतत वडिलांच्या सानिध्यात राहणारा आणि घरातला मोठा होता म्हणून वडिलांचा उजवा हात. आमचे वडील त्यांची नोकरी आणि घरातली आर्थिक गरज काय याच्याकडे लक्ष द्यायचे, आईवर सांभाळायचे. पण कुठलाही सण समारंभ आला ही जबाबदारी मात्र दादा. माझ्या बाबतीतच सांगायचं झालं ना, वडील म्हणजे आमचे आप्पा म्हणायचे, आण्या तुझीचा ड्रेस आणायचा आहे, तिचे पेन्सिल बाजून आणायचे. आण्या म्हणजे आमचा दादा, बुद्धू म्हणजे आणि म्हणूनच कदाचित आज एवढा हा परिवार इथे उपस्थित आहे तो यामुळेच. कोविडच्या सिच्युएशनमुळे कदाचित हा परिवार थोडाच आहे, नाहीतर कदाचित ही जागा कमी पडली असते या समारंभात, असं मला तरी वाटतं. माझ्या बाबतीत सांगायचं म्हणजे शाळेचा पहिला दिवस, पहिलीला सोडायचे मला कोण येणार? दादा. मला कॉलेजचं ॲडमिशन कोण मिळणार? दादा. माझी नोकरी सुरू झाली, ट्रेनिंगला सोडायला कोण येणार? दादा. एवढंच काय माझं कन्यादान कोण करणार? दादा. वडील नव्हते ना, मग दादा. ज्यावेळी माझं कन्यादान झालं त्याच वेळी त्यांनी एक मोठी गोष्ट केली. माझा लहान भाऊ माझ्यापेक्षा मोठा, त्याच्यापेक्षा त्याला मुलगी नाही. त्यावेळी त्यांनी सांगितलं की माझ्या मुलीचा कन्यादान झालं करून, आता जी मुलगी आहे जिला मी जन्म दिला आहे त्याचं कन्यादान होत आहे. म्हणजे दोघांनाही कन्यादानाचं एक जे पुण्य आहे ते प्राप्त होते. किती शुद्ध येतो ना त्याचा, त्याच्यानेच तो मान जिंकतो त्याच्या गुणांनी. त्याचं जे जन्म नाव ठेवलं ना नंदकिशोर ठेवणाऱ्याचे पण आभार, की परफेक्ट ठेवलंय ना, आणि ते त्यांनी सार्थकी लावलंय. दादा ही पदवी त्याला जन्माने मिळाली पण त्याच्या कर्माने ती सार्थकी लावली, कर्तृत्वाने सार्थकी लावली. दादा जेव्हा तुमच्या संस्थेत रुजू झाला त्या दिवसापासून आजपर्यंत मला तरी वाटतं त्यांनी ती त्याची जबाबदारी प्रेमाने आणि आदराने पार पाडली. आणि त्याला हे सगळं शक्य झालंय केवळ तुमच्या प्रेमाने आदराने. आणि म्हणूनच आज हा परिवार सोडून जातोय याची जाणीव त्याला महिनाभरापूर्वी अधिक व्हायला लागली. आणि जेव्हाही तो शाळेतला घरी गेला सारखा रडतो. आणि प्रत्येकाने सांगितलं की पत्नीची साथ नेहमी असतेच. या क्षणी सुद्धा माझी वेळी मागे नाही. मी त्याला समजावलं
जसं माझा दादा दुसऱ्याचं मन ओळखतो आणि माणसाला त्याप्रमाणे ट्रीट करतो, त्याला काय गरज आहे अशी आपली बहीण ती पण मन ओळखते सगळ्यांचं. त्याच्या मागे नाही, त्याच्यासोबत सतत कुणाचं मन ओळखावं, कुणाला काय द्यावं, कुणाला कसं हवं आहे, सगळ्यांची मन बघतो. ते तिचं जे मोठं आहे, मोठी बहिणी ते तिनेही साजरं करावं. आणि ह्या वेळेला ती दादाला समजत अहो तुम्ही निवृत्त होताय, तुम्ही निवृत्त झाला तरच दुसऱ्याला नोकरी मिळेल ना. देशपांडे दादाची पदवी ती कशी होईल मग तुम्ही जर कायम राहायला. आणि तिच्या सुद्धा सांगायचं झालं अहो बाबा दुसऱ्याचं पण कोण करतं, साधी हल्ली होईल पण खरोखरच ती त्याची अर्थाने अवलंबिली आहे. दादा आमचा हळवा, बऱ्याच मॅडमनी पण म्हटलं तो माणसासारखा बाहेरून पडत आहे, स्पष्ट होत, पण मला नाही हवं. म्हणून ह्या क्षणाला मी त्याला इतकंच सांगेन, हे जे समोर सगळे आहेत ना त्या तुझ्यासाठी आले, त्यांचं मौल्यवान वेळ काढतो, त्यावेळेला तू पण मौल्य दे आणि हे क्षण जिंकून घे. हे क्षण तुझे आहेत त्यांना आपलंसं कर आणि जगून घे. काढण्याची सवय आहे. घरी गेला ना हा विचार करेल अरे हे बोलायचं राहिलं, अरे ते बोलायचं राहिलं, जे काय बोलायचं ते बोलून घे, जे काय सांगायचं ते सांगून घे. कारण उद्या तू म्हटलास ना तरी तुझा निरोप होणार की ते कोणी करणार नाही, वेळ काढून कोणी येणार नाही. त्यामुळे आजचं क्षण आजच जगावं, अपमान काय वर्तमान काम होतं. बोलण्यासारखं महत्व आहे. बरंच काही सांगून झाले दादाविषयी आणि तुम्ही माझ्यापेक्षा अधिक ओळखता माझ्या दादा. तर नोकरी म्हणजे 8 ते 10 वाजता तुमच्या संपर्कात ना असो. परत एकदा सांगेल, जे क्षण उरले ते जगून घे. आजचा दिवस आनंदाने समजून खूप भरून आला असेल तरी शांतपणे आनंदाचा आपल्या हृदयात त्याला साठवून. पुन्हा एकदा माझ्या दादाच्या शालेय परिवाराला धन्यवाद. फक्त एकच विनंती मी माझ्या वतीने करा, माझ्या दादावर तुमचं प्रेम आणि शुभाव आशीर्वाद अखंड राहू, कारण तो शालेय सेवेचं निवृत्त होतो तुमच्या मनातून. धन्यवाद मॅडम. बावस्कर सरांचा हा जो कौटुंबिक सलोखा आहे भविष्यातही असंच टिकून राहावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. विष्णुनगर माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक आम्हा सर्वांचे प्रेरणास्त्रोत माननीय श्री रायसिंग सर यांना मी विनंती करतो की सरांविषयीचे विचार आपल्या मनोगतातून व्यक्त करा. श्री रायसिंग सर. नमस्कार. सध्या वातावरण खूप भारावलेलं आहे. काय बोलावं ना तर मला सध्या अशी अवस्था झाली आहे आणि दीक्षाचं भाषण नंतर त्यांचं भाषण आणि माझ्याही डोळे करणे भरून आले सर. सूचनाची अवस्था. आजच्या कार्यक्रमाची उत्सवमूर्ती माझे सहकारी मित्र अनिल बावस्कर सर, आपल्या संस्थेचे सहकार्य माननीय उंटवाले सर, आमच्या शाळेचे शाळा समितीचे अध्यक्ष माननीय गांधीकर सर, शाळा समिती सदस्य माननीय बिरुड मॅडम, बावस्कर सरांचे कुटुंबीय, सर्व शाळांच्या मुख्याध्यापिका, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, पर्यवेक्षिका, पूर्व प्राथमिक विभागाच्या विभाग प्रमुख, शाळा प्रमुख, सरांचे सर्व निमित्त पुन्हा एकदा माझा तुम्हाला नमस्कार. माझी नियुक्ती 13 जुलै 1992 ची, तर सरांची जुलै 87 ची. म्हणजे खरं तर ते मला बरेच सिनियर. मी तिथे जॉईन झालो आणि मग आमचा खरं परिचय सुरू झाला. तो असा की त्यावेळेस तत्कालीन मुख्याध्यापिका माननीय दामले मॅडम, त्यावेळेस शिरस्ता असा होता की कॅटलॉग आम्ही बनवायचे. महिना असा नसला की कॅटलॉग बावस्कर सरांनी तपासायचा, त्यांची स्वाक्षरी घ्यायची आणि मग आपल्या मॅडम सही करायची. आणि त्यावेळेस कॅटलॉगवर त्यांनी नुसती नजर फिरवली तरी त्यांना कळायचं की कुठे कुठे राहायचे. आणि त्यांचा कटाक्ष असायचा की अमुक एक माहितीची व्यवस्थितच लिहिली पाहिजे, दिनांक पाहिजे, पावती क्रमांक पाहिजे आणि तो जो तपशील असेल तो व्यवस्थित केलेला असल्यावर. याचं काहीच नाही. त्याच्याही पलीकडे की पावती क्रमांक तर आलेला असेल पण चलन पण बनवलेलं असतं म्हणजे नोटांचं.
म्हणजे ते जे आहे तर ते बावस्कर सरांपासून खरं आम्ही शिकलो. म्हणजे शिक्षकांमध्येच खरं धडकी व्हायची की सर जे आहेत ते आपली चूक शोधणार आहेत म्हणून, आणि मग आमच्यामध्येच आम्ही ते तपासून घ्यायचो. म्हणजे ती संधी शक्यतो नसायची तरी सुद्धा त्यांनी नुसती नजर फिरवली ना त्यांना कळायचं की काय. मधल्या काळात दत्तनगर मधून आम्ही सर्व शिक्षकेतर कोंडेश्वरला सहलीला गेलो होतो. आणि कोंडेश्वर तिथे पाणी अर्थात ती कुंड सगळी, आणि तिथे माझे सहकारी देशपांडे सर आणि बावस्कर सर त्यांनी या दोघांनी मला ठरवलं की मला पकडायचं आणि भिजवायचं म्हणून, आणि दोघांनी पाठलाग केला. बऱ्याच वेळ दोघं मला पाठलाग करत होते. शेवटी दामलेबाई तिथे सांगितलं आणि त्यांनी बावस्कर देशपांडे असं बोललं आणि तो विषय तिथे थांबला. एक वेगळी आठवण म्हणून विसरले पण असतील देशपांडे सर सुद्धा विसरले. पुढे 1 जून 2016 पासून गोपाळनगर शाखेतून विष्णुनगर शाखेत बदली होऊन इथे शाळेची अनेक कामं बाकी होती. सुरुवातीला त्या कामांचा त्यांनी निपटारा केला. त्यांच्या पद्धतीने शाळेचं वार्षिक अंदाजपत्रकाचं काम करणं अतिशय महत्त्वाचं. त्यावेळी शाळा समितीचे अध्यक्ष होते माननीय राजे पाटील सर, आणि पाटील सर हे शिक्षक आमदार यांच्या प्रशासनाच्या कामाकरता महाराष्ट्रभर विजत होते. त्यावेळेस पाटील सर म्हणाले, राजे पाटील सर, की आपण म्हणजे संस्थेने 5 तारखेला मागितलं होतं आणि सर म्हणाले की आपण 10 तारखेनंतर देऊ. सुदैवाने की दुर्दैवाने मला सांगता येणार, पण 2 तारखेला आपल्या इथे सभा लागली. 2 तारखेला साधारणतः 7:15 म्हणजे संध्याकाळी 7:15 झाली, सभा संपली आणि मग आम्ही पाटील सरांना भेटलो दोघं. तर सर म्हणाले आपण परवा सभा लावूया. मी म्हटलं सर कसं शक्य आहे ते? त्यावेळी बावस्कर सर म्हणाले की तुमची इच्छा आहे थांबायची. म्हटलं चालेल, आणि आम्ही थांबलो. तर किती वाजेपर्यंत? रात्री 11:35 11:40 आम्हाला शाळेत झाले होते. म्हणजे तो दिवस नाही तर ती रात्र होती खरं तर. आणि ते काम आपण त्याच वेळेस पूर्ण केलं आणि सगळ्यासाठी लागणारे जे केस असतात ते सगळे तयार झाले. हे तर काहीच नाही. पुन्हा या वर्षाचं बजेट, या वर्षीच्या बजेटच्या वेळेस सुद्धा मी तुम्हाला तुमचं बजेट करायला तर मदत करेन. आणि त्या दिवशी ते सकाळी 10 वाजता नंतर 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत जर थांबले आणि ते काम पूर्ण केलं. त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो की अजूनही काही कामं होती. तर आज रविवार असून सुद्धा सकाळी 8 ते 2 वाजेपर्यंत देशपांडे सर, किशोरदादा ते थांबले आणि ते काम त्यांनी पूर्ण केलं. म्हणून त्यांनी मला नेहमी म्हणायचे की सर तुम्ही कशाची काळजी करू नका, किती तातडीचं काम असतं, रविवार असलं तरी घेऊ. आणि खरोखर रविवार असून सुद्धा ते काल आले होते. त्यामुळे मला काळजी नसायची. सर बोलताना एवढी छान छान उदाहरणं द्यायचे आणि म्हणायचे, मी जर शिक्षक असतो ना तर विद्यार्थ्यांना अनेक उदाहरणांनी मी सगळं पाठवून देऊ शकलो असतो. संस्थेतील कोणतेही काम असले तरी बावस्कर सरांना बोलवलं जाईल. जेवढा विश्वास सरांवर संस्थेचा होता तेवढा. कोणी कर्तव्य असलं तर त्यांना धीर देण्याच्या कामी सरांचा कर्तव्य मुलाचा वाटा असायचा. आर्थिक अडचणींच्या बाबतीत ते नेहमी कोणाला मदत करत असायचे. ईश्वर कृपेने अर्थात समर्थ कृपेने माझ्या जवळ आहे म्हणून मी तुम्हाला मदत करत आहे, मलाही कोणीतरी मदत केलेली आहे असे ते नेहमी म्हणायचे. आणि अजूनही ते निवृत्त झाल्यानंतर सुद्धा त्यांनी मला सांगितलं की सर कोणालाही काय अडचण असते तुम्हाला सुद्धा असते तर मला सांगा, मी केवळ जाऊ नये. फक्त आर्थिक अडचण नाही काही, कोणत्याही शालेय कामाच्या बाबतीत सुद्धा. पतपिढीचे काम असो, बँकेचे काम असो, त्यांचं एका फोनवर काम माहित असते. त्यांचं सुद्धा तो नाही इतरांचं सुद्धा. जिल्हा परिषदेचं काम असो व सिनियर ऑडिटरचं काम असो, फोन नाहीतर 1 किंवा 2 फेरे त्यांना मागायला लागले असतं. पण कामं ते हमखास नाही. सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या वेळेस जाहिराती खर्च आपल्याला संस्थेने सांगितलं जाहिरात काढायला आणि आपल्याला एक विशिष्ट उद्दिष्ट दिलं होतं, टार्गेट दिलेलं होतं. सरांनी त्यांचं जे टार्गेट आहे ते त्यांनी केव्हाच पूर्ण केलं होतं नव्हे, त्यांचे जे बोलले तर त्यांचं टार्गेट पूर्ण करून सुद्धा जास्तीची रक्कम त्यांनी गोळा केली होती. म्हणजे त्यांनी ठरवलं की ते कोणतेही काम अशा पद्धतीने पूर्ण करायचं. त्यांच्या आईच्या बाबतीत ते त्यांचा नेहमी सॉफ्ट कॉर्नर असायचा. वडिलांच्या आठवणीने त्यांचे नेहमी डोळे मानवायचे. भावा बहिणीच्या बाबतीत ते इतके चालले. अर्थातच मुलगा मुलगी यांच्या बाबतीत सुद्धा बऱ्याच वेळा आपला तो विषय व्हायचा आणि सरांचे डोळे पाणवलेले असायचे. सरांचे बोलणे अर्थात रोखतो आपण ऐकले. सर जेवढे तापड तेवढेच आतून मृदुही जे ते अनुभवलेले. सर कोकणातले नसले तरी सुद्धा पंचाप्रमाणे बाह्यभाग त्यांचा काढेल आणि आज जो गोडवा आहे तो गोडवा मी प्रत्यक्ष अनुभवलेला आहे. सरांना अनेकांनी
लोकांना फोन केले. ते इथे येऊ शकत नाही, जसे की आपल्या संस्थेचे अध्यक्ष माननीय वाघमारे सर, शाळा समिती सदस्य माननीय राजे पाटील सर, माननीय रानडे सर, माननीय बापट सर, संस्थेचे कोषाध्यक्ष माननीय फडके सर, सगळ्यांनी खरं तुम्हाला शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या शाळेच्या माजी मुख्याध्यापिका सौभाग्यवती जोशी मॅडम यांनी सुद्धा मेसेज पाठवला. त्यांनी सांगितलं की सर हे तुम्ही सांगा म्हणून त्या भाषणाच्या वेळेस. त्यांचे भाषण त्यांचे मुद्दे मी उदाहरण सांगतो. सरांच्या कामाचा नीटनेटकेपणा, फाईल लावण्याची पद्धत, नियमांची अचूक माहिती, मनापासून जीव ओतून काम करणं ही त्यांची पद्धत, समजा करण्याची पद्धत, कोणत्याही प्रकारच्या कागदपत्रांवर डोळे मिटून अटक त्या असल्याने नाही, म्हणजे डोळे मिटून म्हणजे पण इतका विश्वास त्यांच्यावरती सहज सही करायला असं न वाचता. आणि या त्यांच्या मताशी मी सुद्धा सहमत आहे, मी सध्या याचा अनुभव घेतलेला आहे. सर अतिशय धार्मिकही आहे, पूजा ते रममान होणारे आहे, त्यामुळे यापुढील वाटचालीत समर्थ तुमच्या सोबत आहेत. सरांना निवृत्तीनंतर आपल्या शाळेत आणि संस्थेत फार मोठी खर्च त्यांची फुकडी चालवणार आहे. मला मांडकर सरांनी ते सांगितलेलं आहे. मलाही खर्च त्यांची उद्योग झालेलं आणि संस्थेला सुद्धा ज्या वेळेस सर शाळेला मदत लागेल त्या वेळेस आपण सहकार्य करणार हे मला आधी सांगितलं. तरी सुद्धा मी पुन्हा एकदा आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. सरांना यापुढे आयुष्य आनंदाचे, सुख समृद्धीचे, भरभराटीचे आणि आरोग्यपूर्ण जावं. यापुढील काळात त्यांच्या आशा आकांक्षा पूर्ण होवो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. राष्ट्रीय शिक्षण संस्थेचा वटवृक्ष एवढा विस्तारलेला आहे की आज प्रत्येक क्षेत्रात इथून बाहेर पडणारा विद्यार्थी आपापल्या क्षेत्रात सर्वोच्च कामगिरी बजावत आहे. संस्था नेहमीच प्रत्येकाच्या विधायक कार्याला प्रेरणा देत असते, प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होत असते. म्हणूनच आम्हा सर्वांना सार्थ अभिमान आहे की अशा चांगल्या संस्थेत आम्ही कार्यरत आहोत. राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे सहकार्य माननीय श्री मुंडकर सर. आजच्या कार्यक्रमाचे उत्सवपती गावस्कर सर, त्यांचे कुटुंबीय, व्यासपीठावर उपस्थित माझे सहकारी, उपस्थित सर्व मुख्याध्यापक, मुख्याध्यापिका, पर्यवेक्षिका, शिक्षक, पूर्वप्राथमिकचे विभाग प्रमुख, शिक्षकेतर कर्मचारी. आता त्यांचं बोलणं ऐकल्यानंतर मला एक संस्कृत सुभाषित आठवलं. त्याचा भावार्थ असा की पुण्यवान मनुष्य असतो त्याला 3 गोष्टी लाभतात. ते आपल्या चांगल्या चरित्राने आई वडिलांना जो खुश करतो अशी मुलं लाभतात. नेहमी आपल्या पतीची किंवा पतीचं चांगलं हितचिंतन करणारी पत्नी आणि सुखदुःखामध्ये नेहमी आपल्या सोबत असणारे मित्र, असे आयुष्यामध्ये 3 महत्त्वाचे घटक हे पुण्यवान मनुष्याला लाभतात. आणि आता आपण ते सगळं ऐकलं त्यावरून हे सिद्ध होतं की बाबासाहेब सर हे खरंच पुण्यवान आहेत की त्यांना हे 3 गोष्टी त्यांच्या आयुष्यात लाभलेल्या आहेत. तर म्हणजे त्यांचा माझा खूप संबंध कधी आला नाही. दत्तनगर शाळेमध्ये मी शाळा समिती असताना ते होते, पण नंतर मग त्यांची इथे बदली झाली. पुन्हा काही नंतर मग संबंध आला नाही, पण त्याच्या कामाबद्दल मात्र खूप ऐकून. आपण एखादा व्यवसाय स्वीकारतो किंवा नोकरी करतो ती त्याला त्यावेळेची गरज असते. मग ते आपलं आवडीचं क्षेत्र असो किंवा नसो, पण हळूहळू आपण त्या क्षेत्रामध्ये, त्या कामामध्ये अनुभवाने शिकत प्रावीण्य निर्माण करतो. पण ते विकत आणलेला उत्साह असतो. पण बाबासाहेब सरांच्या कामाची पद्धत बघितल्यानंतर किंवा त्यांच्याबद्दल ऐकल्यानंतर असं जाणवतं मुळात त्यांचा पिंड हा तो असल्यामुळे त्यांनी त्यांच्या नोकरीचा काळ हा चांगला आनंदाने अनुभवलेला आहे.
अध्यात्माची आवड आहे हे सुद्धा ऐकण्यात आलं. मदत करण्याची प्रवृत्ती आहे, हसणार चांगला म्हणून त्यांचं आहे हे सुद्धा लक्षात आलं. उर्वरित आयुष्य जे काही आहे, आता त्यांच्याकडे बघितल्यानंतर मला येताना म्हटलं की अहो तुम्ही सेवानिवृत्त आलेला म्हणजे पडतच नाही. एवढं त्यांनी त्यांच्या तब्येतीला आणि त्यांना असं मेंटेन केलेलं आहे की ते आता सेवानिवृत्त होत आहे हे खरं म्हणजे मनाला पडत नाही. पण शेवटी काळ आहे आणि ते आपण काम करत असतो. आपल्याला सेवानिवृत्ती ही पंचायत सरांनी म्हटल्याप्रमाणे हे नैसर्गिक प्रवृत्ती आहे. त्यामुळे आता आपल्याला कुठेतरी थांबायचं आहे. आम्ही अवसर केले त्यांनी जो त्यांच्या आचार्याला म्हटलं की तुला थांबायचं हे आपल्याला जर समजलं नाही तर निसर्ग आपल्याला सांगतो की आता थांब म्हणून. त्यामुळे आता आपल्याला आपल्या नियत कामापासून आपण आता मोकळे झालेला आहोत. उर्वरित आयुष्य प्रत्येक मनुष्यामध्ये काही ना काहीतरी गुण कला ही असतेच. त्याच्या पंचायत सरांमध्ये 64 कला 65 कला आपल्याला कळत नाही का माझ्याकडे काही कला आहे की नाही म्हणून. प्रत्यक्ष दिसणारी कला म्हणजे गायन, चित्रकला वगैरे ह्या ज्या कला आहेत त्या कला सोडून सुद्धा पुष्कळशा कला अशा असतात की पण त्याची माझी ओळखच झालेली नसते. आयुष्यामध्ये मला वेळच मिळालेली नसते. आता थोडा ते वेळ आपल्याला तुम्हाला मिळणार आहे. माझ्या अंतर्गत असलेली एखादी कला त्याचा पण शोध तुम्हाला व्हावा आणि त्याच्या आनंदामध्ये तुमचं उर्वरित आयुष्य जावं. आपल्या अंगात आपल्यापाशी असलेले जे गुण किंवा आतापर्यंत आपण जो अनुभव संपादित केलेला आहे त्या गुणांचा उपयोग समाजासाठी व्हावा आणि आपला हा समाज चांगला सुदृढ आणि व्हावा यासाठी आपला हातभार लागावा अशी माझी तुम्हाला विनंती आहे. आणि मला वाटतं की परमेश्वर तुम्हाला ह्या कामामध्ये चांगली मदत करेल आणि उर्वरित आयुष्य तुमचं सुखासमाधानाने आनंदात जाईल अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि ते थांबतो. धन्यवाद. धनाच्या बळावर आदर मिळवतात तर भारत कोणीमध्ये ही काम व चारित्र्याच्या जोरावर आदर मिळवतात. माननीय श्री बाबासाहेब सरांनी सुद्धा आपल्या कुशल कार्यातून हा आदर मिळवलेला आहे. आजचे उत्सवमूर्ती माननीय श्री बावस्कर सर यांना मी विनंती करतो की आजपर्यंतचा जीवन प्रवास आपल्या मनोगतातून व्यक्त करावा. श्री बावस्कर सर. शाळेचे मुख्याध्यापक माझा लाडका माणूस या सर्वांना सादर करतो. आजच्या या सेवानिवृत्तीच्या समारंभात आपण सर्वांचे स्वागत आहे. आज आपण सर्वांनी मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. माझ्याबद्दल आता बरंच काही सांगितलं गेलेलं आहे की तेच लिहिले त्यामुळे तेच वाचून दाखवायला काय वाटत नाही. काही चुकाही झाल्या असतील समारंभात सर्व चांगलं बोलायचं आपल्या संस्थेचं आहे की चांगलं तेवढं सांगावे. त्याप्रमाणे सर्व चांगलं सांगितलं असेल, ज्या काही चुका झाल्या असतील त्या सर्वांनी माफ कराव्यात. माझा हेतू कुठेही काही चुकीचा नव्हता, शुद्ध हेतू होता. कोणाला वाईट वाटलं असेल माफी असावी आणि असं वाटतं की आता धन्यवाद बोलून बसावं. तरी पण थोडं लिहिलेलं थोडं वाचून दाखवावं म्हटलं. आज मी मांडलं म्हणजे आता मी बोलतोय ही सद्रूपाच आहे. मला वाटत नव्हतं की एवढा वेळ तरी बोलेल मी, म्हणजे आल्यानंतर लगेच मला पण काहीतरी होईल. पण आज प्रथम कबूल करतो की शिक्षक तो शिक्षक 60-70 विद्यार्थ्यांसमोर कसे बोलतात, काय बोलतात, अनेक विद्यार्थी असतात, अनेक प्रकारचे असतात. त्यांना तर तो विषय समजून सांगतात आणि वक्तृत्व आपोआपच येतात. पण आमच्या समाजाची तसं काही जास्त येत नसल्यामुळे आमचं वक्तृत्व तसं नसतं. एरवी आम्ही गप्पा मारून त्याच्यात छान मारत असतो. पण माईकच्या समोर बोलण्याची कोणालाही सवय नाही. तर मोहितला थोडी आहे असं कळलं. थोडंसं लिहून काय गेलं ते वाचून दाखवतो. गोपालनगर शाळेत 1987 साली मी कनिष्ठ लिपी म्हणून पदार्पण केलं. त्यावेळेचा एक किस्सा सांगतो की मी रिसिव्हर उचलला, कुठून फोन आला, नमस्कार गोपालनगर मध्ये, मी म्हटलं की तिथून रिसिव्हर ठेवून द्यायचं का तर जेंट्सचा आवाज येतो.
आणि त्यावेळेस सर्व लेडीजच होते असायला, शिपायापासून मुख्याध्यापकपर्यंत, आणि पहिला क्लास मी जेंट्स होते. नंतर पण मला वाटायला काय होतं त्याला पण आमचे काही टीचर्स होते, खूप चांगले टीचर, खूप चांगला स्टाफ होता. तर त्यांनी सांगितलं असं असं असं, मग ते उचलायचे. नंतर मग हळूहळू कळलं, तेव्हा ते विश्वरून बोलणं चाललं. त्यावेळेस मुख्याध्यापिका महाविद्यालय मॅडम होत्या. नंतरचा मी लकी आहे, 3 वर्षातच मला संशोधनी प्रमोशन दिलं आणि दत्तनगरला गेलो, तर कांबळे मॅडम होत्या. या दोघींचाही चांगला मला सहवास लाभलेला आहे. महत्वाचं म्हणजे प्रगती होते, माणसं करतात, पण त्यात मला कधी प्रेशराईज केलं गेलं. चुका माझ्याही झाल्या असतील, नसतील झाल्या असं काही नाही, पण मला प्रोत्साहनच मिळाले. त्यामुळे मी पुढे 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 असं करतच राहिलो आणि काही कल्पना सांगितल्यानंतर त्यांनी ते ऍक्सेप्ट केले. त्यामुळे जास्त माझा वर्कलोड झालेला आहे. 25 वर्ष काम केल्यानंतर खरं हे चांगले क्षण तुमच्या सर्वांच्या बरोबर घालवले आणि तुम्ही सर्वांनीच प्रेम दिलेलं आहे. टीचिंग, नॉन टीचिंग, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक आणि महत्वाचं म्हणजे राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे सर्वच पदाधिकारी, मला सर्वांपासूनच प्रेम मिळालेले, प्रोत्साहन मिळालेले, आपुलकी, आदर, मान, सन्मान सर्व मिळालेलं आहे. म्हणजे मला असं वाटतं की मला काही मिळालं नाही असं काहीच नाही आहे, त्यामुळेच मी टिकाव धरलेलो. म्हणजे जसं मोहितने सांगितलंय की अमिताभची एंट्री जशी शानमध्ये होते आणि एक्झिट पण शानमध्ये होते, तसंच मला वाटतं की मी शानमध्येच आलो आणि शानमध्येच चाललेलो आहे. पेंडिंग कामं काय राहिलेली आहेत शासनाच्या अडचणींमुळे, ती पण देशपांडेंना सांगून गेलेली आहे, पण आपल्या इथून एकही प्रस्ताव राहिला आहे असं काही नाही आहे. मॅक्सिमम सर्व कामं झालेली आहेत. माझी स्वतःचं पेन्शन घेतली पण सर्व PPO वगैरे सर्व आलेले आहेत, त्यामुळे ती काळजी नाही. पण मला खरोखर सर्वांनी मान सन्मान भरपूर दिलेला. म्हणजे खरोखर मला असं वाटतं की मी तेवढा कॅपेबल नाही आहे, तेवढी लायकी नाही आहे. खरं तर तुम्ही सर्व चांगले आहात म्हणून दिलेले आहे. काही लोकांनी माझा स्वभाव ओळखूनच चला याला असं पटतं म्हणून असं करायचं, हा नाराज नको की हा चिडायला नको. पण कामाची पद्धत होती माझ्यातील की अशा पद्धतीने काम झालं पाहिजे, फाईल अशीच झाली पाहिजे, असंच लागलं पाहिजे, एक्स्ट्रा आपल्याकडे असलं पाहिजे. हे नसलं तर काय होईल. कालचं सुद्धा सांगतो की देशपांडेने नुसता फोन केला की देशपांडे यांनी मी जास्त संवाद साधला आहे. त्याला सांगितल्यानंतर की सोमवारी काहीच काम करायचं नाही आहे आणि चहाच तयार करायचं या. किशोर दांडे आणि देशपांडे दोघं असतात, कपाट वगैरे काय असतात तसं सर्व लिहून वगैरे. आणि विशेष म्हणजे कालच चार्जवर सह्या पण देशपांडे दिल्या आहे. तुम्हाला सही पाहिजे म्हणून मी सही पण घ्या, कारण त्यांना माहिती आहे रेकॉर्ड व्यवस्थित ठेवलेले, व्यवस्थित सर्व आहे, सर्व गोष्टी व्यवस्थित पार पाडल्या. तापट स्वभाव होता, मन कोणाचे दुखावले असेल तर क्षमस्व. तापण्यामागे काही उद्देश नव्हता, टीमवर्कनेच सर्व आपण करतोय. आता टीमवर्कमध्ये एखाद्या टीममध्ये एखादा थोडासा असा असला की तो सांभाळून ते होतच शेवटी, मग तिथं कधीतरी चिडाचिड व्हायची. एकंदरीत सर्वांनी म्हणजे जर ट्रेन देत असताना म्हणजे ऑर्डरच उभे केलेली आहे. बहुतेकांनी मला कधी कोणी नाराज केले नाही म्हणजे नॉन टीचिंगने. कॉम्प्युटर आले, कॉम्प्युटरच्या याच्यामध्ये पहिले मी मास्टर होतो जुन्या क्लास लोकांमध्ये, बॅलन्स शीट वगैरे करायला लागलो. पण नंतर हे महेंद्र चौधरी, महेंद्र जाधव ही मुलं आली, मोहीन, तर आम्ही मी पण त्यांच्याकडून म्हणायचो अरे मला अडचण होते, असं असं ट्रेनवर असं झालं, लगेच ते सांगायचे. म्हणजे आता महेंद्र चौधरी अरुणोदयला असलं तरी त्याला मोबाईलवर विचारलं तरी तो मागेल सर असं नाही असं करा, असं नाही असं करा. आपलं महेंद्र जाधव असलं तर तो येणार, कोण असला तर आम्ही महेंद्र चौधरीला बोलणार. म्हणजे सर्वांच्या सहकार्यामुळे सर्व झालेलं. आणि नाही काही तर कोणीच नाही भेटलं तर मग भावे सर आणि सपकाळे सर हे दोघं हे पण मास्टर आहेत आपले. त्या सर्वांच्या याच्यामुळे सर्व व्यवस्थित काळ माझा निघालेला आहे. माझ्या सर्व सेवाकाळात सर्वांची जास्तीत जास्त चांगली कामे केली आहे. शासनाच्या किचकट नियम व अनोखेपणामुळे सौ देशपांडे मॅडम, मुठे मॅडम, मराठे मॅडम, शिंदे सर यांचं वरिष्ठ वेतन श्रेणीचं काम प्रस्ताव वेळेत गेलेले आहे, परंतु शासनाच्या याच्यामुळं अद्याप ते फायनली झालेलं नाही. तसंच सिलेक्शन गेटचं पण हिवाळी सर मगर मॅडम करून पाठवलेलं आहे, पण त्या लोकांच्या याच्यामुळं काय होत नाही. आपल्याकडून तर काहीच अडचण नाही. बोलायला विषय भरपूर आहेत पण वेळेची मर्यादा येते. मी तुम्हाला सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो. माझ्या नॉन टीचिंगचा आपला सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो आणि इच्छा
व्यक्त करतो की तुम्ही सर्वजण आपापल्या जीवनात भरघोस यश प्राप्त करणार. हे सर्व करत असताना जर शाळेला मी वेळ द्यायचो, सर म्हटले मी सकाळ दुपार संध्याकाळी कधी वेळ, म्हणजे मला घरून कधी रिंग नाही आली, अजून का आला नाही. कुटुंबाकडे सर्वांनी सांगितलं, कुटुंबाकडे लक्ष दिलं, हे केलं ते केलं. पण हे सर्व करत असताना माझ्या पत्नीची मला खूप साथ होती. मला उद्या एवढे वाजता निघायचंय, पुढे काहीच बोलणार नाही मी, माझा स्वभाव त्याच्यामुळे एवढे वाजता निघायचे, काय द्यायचं असेल ते त्यावेळेस सादर पाहिजे, तयार पाहिजे. तिला माहिती माणूस दिवसभर येणार नाही, तर सकाळी तेवढ्या लवकर माझा सर्व नाश्ता जेवण वगैरे व्यवस्थित, म्हणजे तिची मोलाची साथ मिळालेली आहे. प्रत्येक ह्याच्यात मी माझ्या कौटुंबिक बहिणीकडे जायचं, बहिणीचं देणं घेणं, भावाकडे असेल, नातेवाईकांमध्ये असेल, कशात असेल, कधी तिने कुठल्याही प्रकारची टूरबूर केली नाही, काही केलं नाही किंवा काही नाही. ते तुम्ही म्हणाल ते असतं. त्यामुळं तिथे जर सर्व व्यवस्थित कुटुंबात असल्यामुळे मी ऑफिसला पण न्याय देऊ शकलेलो आहे. महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस 1987 साली मी TDC आपल्या स्वामी शाळेमध्ये लागलो, त्यानंतर 2 महिन्यांनीच मला TDC बँकेतून ऑफर आली होती. परंतु 2 महिन्यातच मला पदाधिकारी, शाळा मुख्याध्यापक, शाळेतले शिक्षक यांचा एवढा चांगला अनुभव होता आणि एवढं चांगलं वातावरण होतं, त्यामुळे मी TDCची ऑफर रिफ्यूज केली. म्हणजे आज कदाचित मी ब्रँच मॅनेजरमध्ये असतो, रिटायर्ड झालो असतो BCom असल्यामुळे, कारण त्यांचे मॅनेजर आपल्याला माहिती आहे. पण तिथंचं चालणार राजकारण आणि इथेचं असलेले पावित्र्य की जे मला नेहमीच चांगलं काम केल्यानंतर शाबासकी मिळालेली, प्रोत्साहन मिळालेले, त्यामुळे मी इथे राहतो आणि मला खूप आनंद आहे. म्हणजे कधी असं वाटलं नाही की इथं ज्युनियर सिनियर नाही आहे, त्याच्यात समाधान आहे आणि ईश्वराने मला काही कमी केलं नाही. सर्वांनीच खूप प्रेम दिलेलं आहे. असंच प्रेम कायम मिळो आणि सर्वांच्याच प्रगतीसाठी सर्वांनाच यश मिळो, ईश्वरचं मी प्रार्थना करतो. धन्यवाद. सरांना आम्ही एकच सांगू इच्छितो, निवृत्ती म्हणजे प्रवासाचा शेवट नसतोच मुळी. आपल्यासोबत बऱ्याच अनुभवांची गाथा आहे. निवृत्ती म्हणजे पोचपावती, आपण आपल्या कामाची चोख कामगिरी बजावण्याची. निवृत्ती म्हणजे एखाद्या महिलाचा दगड खून आपण आहोत जागी पोहोचण्याची. हे सर्वजण टीम करून आले होते लग्नाला. मिरजेला लग्न होतं आणि त्या दिवशी चालू होते, विधी चालू होते लग्नाचे. विधी चालू असताना अचानक बावस्कर सर मागे उभे राहिले. आम्ही दोघे बसलो होतो, नवरा बायको विधीमध्ये. बावस्कर सर मागे आले, त्यांच्या हातात एक पत्र होतं, कागद होतं. म्हणजे आता मला काय माहिती नाही की काय आहे ते, मला पण माहिती नाही. कागद होता आणि सर म्हणाले, हे घ्या कागद, जरा एक सही करा, तुमची एक सही हवी. म्हटलं काय झालं सर, काय? ते म्हणाले, तुझ्या भविष्याची सोय करतोय, सही कर. तर सरांनी तो DCPS साठीचा जो फॉर्म होता, म्हणजे मला काय दिला होता, म्हणजे इथे बोलवायला हवं होतं, अपेक्षित म्हणजे इथे बोलवून सही केलं असं मला वाटत होतं. म्हणजे असं होतं खरं, पण सर स्वतःहून तिथे आले असताना त्यांनी माझी सही घेतली की लग्न आहे बाबा, आणि मिसेसला पण सांगितलं प्राचीला की बाबा हे बघ, याच्या म्हणजे तुमच्या दोघांची सोय करतो पुढची भविष्याची. सो काय खरंच म्हणजे माझ्यासाठी खूप मोठा अनुभव आणि तिच्या पण कायम स्मरणात राहिला. तो फोटो सुद्धा आम्ही ठेवलेला आहे. सो धन्यवाद सर की हे चांगलं काम माझ्यासाठी झालं आपल्या हातून. धन्यवाद. तर परत एकदा मी रोडन निर्देशाकडे वळतो. तर या 35 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत असलेले आपल्या शाळेचे, आमच्या शाळेचे वरिष्ठ नेते माननीय श्री बावस्कर सर तसेच त्यांचे कुटुंबीय या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले, याबद्दल मी आमच्या वतीने म्हणजे आमच्या शाळेच्या वतीने त्यांचे आभार मानू इच्छितो. तसेच आपल्या सदैव पाठीशी असणारी आपली संस्था म्हणजे राष्ट्रीय शिक्षण संस्था, या संस्थेचे कार्यवाहक माननीय श्री उंटवाले सर आपल्या व्यस्त दिनचर्येतून बावस्कर सर यांच्या सेवानिवृत्ती समारंभासाठी येथे उपस्थित राहिले, त्याबद्दल सरांचे आभार. तसेच संस्था सदस्य व शाळा समितीचे अध्यक्ष माननीय श्री दांडेकर सर, तसेच शाळा समिती सदस्य सर बिरुड मॅडम या ठिकाणी उपस्थित राहिल्या, वेळात वेळ काढून त्याबद्दल मी शाळेच्या वतीने त्यांचे आभार मानतो. त्याचबरोबर आमच्या शाळेचे हसतमुख व्यक्तिमत्व म्हणजेच आमचे मुख्याध्यापक सर श्री राय
आपल्या शाळेचे पर्यवेक्षक श्री हिवाळे सर, की ज्यांच्या प्रोत्साहनामुळे आम्ही हा अशा म्हणजे कार्यक्रम दरवेळी पार पाडू शकलो, याबद्दल आम्ही या सरांच्या या दोघांच्याही कायम ऋणात राहू इच्छितो. या कार्यक्रमाला उपस्थित आपण सर्वजण, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, मुख्याध्यापिका, पूर्व प्राथमिक विभागाच्या प्रमुख, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका, तसेच संस्थेतील सर्व कर्मचारी, शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी देखील आपला बहुमोल वेळ काढून येथे आपण उपस्थित राहिला, याबद्दल मी शाळेच्या वतीने आभार मानतो. माझी विद्यार्थी संघाने देखील एक भेटवस्तू सरांना दिली, त्याबद्दल त्यांचं देखील आभार. यामध्ये कोणाकोणाचे नाव जर चुकून राहिलं असेल तर त्यांचे देखील आभार मानतो व इथेच थांबतो. धन्यवाद.